नमस्कार मित्रांनो, मयूरपंख अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. त्या सांगली जिल्हा बँकेसाठी जी प्रश्न मंजुषा सिरीज चालू केली आहे त्या सिरीजमधला आज 7वं लेक्चर आहे. जर तुम्ही याआधी जे भाग पाहिलेले नसतील तर ते काय करा, बघून घ्या, कारण ते अतिशय उत्तमरित्या आपण त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर केले आहे. तर यामधून आपण हा जो पेपर घेतलेला आहे आपण आजचा, हा मयूरपंख अकॅडमीने 90 मार्कांची टेस्ट घेतली होती, त्याच्यामधला हा दुसरा पेपर आहे. तर या पेपरमधले आपण 80 प्रश्न बघणार आहे. हा अतिशय उत्कृष्टरित्या पेपर काढलेला आहे मित्रांनो. याला म्हणजे ही जी टेस्ट सिरीज होती याला भरपूर उदंड प्रमाणात प्रतिसाद मित्रांनी दिलेला आहे. तर आता ही टेस्टची ॲडमिशन आपण काय केले, इथं थांबवलेले आहे आणि आपल्या आता टॉपिक वाईज टेस्ट सिरीज चालू झालं आहे, म्हणजे जे सब्जेक्ट वाईज. तर त्या एकूण 4 टेस्ट आहे आणि आपण त्यांची फी किती ठेवली आहे, 100 रुपये. जर त्यांना तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करा, टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर हाय करा आणि त्यासंबंधीचे सर्व डिटेल आपण दिलेले आहे. तर हा नंबर आहे मित्रांनो, 9309949456 या नंबरवरती तुम्हाला मेसेज करून टेस्टला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आपण आता काय करू, मूळ मुद्द्यावरती येऊ. बघा, पहिल्यांदा मराठीचे प्रश्न घेतलेले आहे. तर मराठीचा हा 3 नंबर का बरं आला मित्रांनो, कारण त्याला ईमेल आणि याला 2 नंबर दिले जाते, पण तिथं प्रश्नपत्रिकेत तसं नसतं. जेव्हा PDF आपण काढतो तेव्हा ते होतं. पोर इथं मूल आहे. पोर मूल ही संज्ञा मराठीत कोणत्या लिंगी वापरली जाते? आता इथं आपण जर बघितलं तर लिंगविकारावर प्रश्न विचारलेला आहे. लिंगविकार आणि त्याच्यामध्ये काय विचारलंय, पोर पोर आणि मूल. जर आपण याचं स्पष्टीकरण बघतो तर मराठीमध्ये पोर आणि मूल हे शब्द असे जे काही काय करतात, तिन्ही लिंगी वापरले जातात. म्हणजे आपण जर याचं बघितलं तर याचं उत्तर आपल्याला काय दिसतं, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. आता हे शब्द फक्त ABD पर्याय चुकीचा आहे. सी याचं उत्तर आहे. आता हे शब्द फक्त एक किंवा दोन लिंगापुरते मर्यादित नाही, त्यामुळे हे बाकीचे पर्याय काय ठरतात, चूक ठरतात. आता पुल्लिंगी मध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण काय म्हणतो, तो पोर, तो मूल असं आपण म्हणतो. स्त्रीमध्ये ती पोर, ती मूल आणि नपुंसकलिंगीमध्ये ते पोर, ते मूल असं होतं. त्यामुळे हे शब्द जेव्हा आपण बघतो, पोर आणि मूल हे तिन्ही लिंगी वापरले जातात. पुढचा प्रश्न बघा, उषः काल होता होता काळ रात्र झाली, या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो? आता हा शब्दशक्तीवर विचारलेला आहे प्रश्न. शब्दशक्ती, उषः काल होता होता काल रात्र झाली. आता मित्रांनो, शब्दशक्ती 3 प्रकारच्या आहे. त्यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या 3 शब्दशक्ती आहेत. आता अभिधा म्हणजे काय रे, एखादं वाक्य असतं, त्या वाक्याचा जो साधा सरळ अर्थ असतो ते कशामध्ये येतो, अभिधामध्ये येतो. समजा उदाहरणार्थ, काल मी साप पाहिला. काय झालं, अभिधा म्हणजे साप पाहिला म्हणजे सापच पाहिला ना, म्हणजे दुसरा काही अर्थ त्यातून व्यक्त झाला का, तर अजिबातही नाही. पण जेव्हा आपण असं म्हणतो की समाजातील असे साप ठेचले पाहिजेत, साप काय केले पाहिजे, ठेचले पाहिजेत, तेव्हा आपण मूळ सापांबद्दल न बोलता ज्या वाईट व्यक्ती असतात, वाईट कृत्य करणारे व्यक्ती असतात, आपण त्यांच्याबद्दल बोलत असतो. तर शब्दाच्या अंगी अर्थ व्यक्त करणाऱ्या ज्या 3 शक्ती असतात, या किती किती शक्ती असतात मित्रांनो, 3 शक्ती असतात. या अर्थ व्यक्त करणाऱ्या 3 शक्ती असतात आणि या 3 शक्तींची नावं अभिधा शक्ती, लक्षणा शक्ती आणि व्यंजना शक्ती. आता यांचे जे अर्थ असतात, वाच्यार्थ म्हणतो आपण त्याला. शब्दाचा जो सरळ, आपण इथं सांगितलं, सरळ, रूढ किंवा डिक्शनरीतील अर्थ जो निघतो त्याला आपण काय म्हणतो, वाच्यार्थ म्हणतो. म्हणजे काय, याचं उदाहरण आपण काय बघितलं, आज मी साप पाहिला, म्हणजे आपण खरोखरचाच साप जेव्हा पाहतो तेव्हा. शब्दार्थ, उषः काल होता होता काळ रात्र झाली, हा एक वाच्यार्थाचाच एक काही प्रकार आहे. आता पुढे बघू आपण व्यंग्यार्थ. जेव्हा मूळ अर्थापेक्षा एखादा सखोल, वेगळा किंवा लपलेला अर्थ जेव्हा आपल्याला सांगायचा असतो तेव्हा तो आपण व्यंग्यार्थ किंवा व्यंजना शक्तीमध्ये सांगतो. आता याचे जर आपण बघितलं तर उषः काल होता होता काळ रात्र झाली, म्हणजे याच्यामध्ये रात्र झालेली नाही तर संकटाची वेळ आलेली आहे किंवा भयंकर परिस्थिती ओढून आलेली आहे, असा याचा अर्थ होतो. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शब्दाच्या ज्या 3 शक्ती आहे त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. शब्दाच्या 3 शक्ती तुम्हाला एकदा समजल्या की मग याच्यावरचा कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता पुढे बघा, यापैकी व्यंग्यार्थ जे योग्य उत्तर काय आपलं
व्यंग्यार्थ, त्याच्यामुळे बाकीचे पर्याय काय झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघा 5 नंबरचा. पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखा. आता आपल्याला काय करायचं आहे, तद्भव शब्द ओळखायचा आहे. तर त्याआधी आपण शब्दांचे जे 3 प्रकार असतात म्हणजे कोणते ते बघू. त्यामध्ये 1 नंबर तत्सम शब्द, 2 नंबर तद्भव शब्द आणि 3 नंबर देशी शब्द. आता जे शब्द संस्कृतमधील असतात त्यांना, आणि आपण तो संस्कृतमध्येच वापर करतो, त्यांना काय म्हणायचं, तत्सम शब्द. संस्कृतमधले जे शब्द संस्कृतमधून मराठीत आलेले असतात त्यांना काय म्हणायचं, तद्भव शब्द. तर जे शब्द ऑलरेडी आपले मराठीचे ओरिजिनल त्यांना काय म्हणायचं, देशी शब्द. आता यामध्ये बघा जल जर बघितलं आपण तर हा तत्सम शब्द आहे, म्हणजे हा संस्कृतमधला आहे. त्यानंतर गाव बघा, गाव हा काय शब्द आहे, तद्भव शब्द आहे. कारण संस्कृतमध्ये याला काय शब्द वापरला जातो, ग्राम. काय शब्द वापरला जातो, ग्राम. एजंट जर बघितलं तर हा इंग्रजी शब्द आहे, इंग्रजी. आणि मंजूर हा शब्द कसा आहे, अरबी फारसी. तुम्ही म्हणशाल असे प्रश्न येतात का, तर हो, असे प्रश्न येताना आपल्याला दिसतात. अरबी फारसी शब्द आहे. पुढे बघा पूर्णाभ्यस्त शब्द. आता पूर्णाभ्यस्त याचे 3 प्रकार बघा. पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक, हे 3 प्रकार पडतात. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय रे, पूर्णाभ्यस्त म्हणजे एखादा शब्द जेव्हा डबल डबल येतो, काय होतं, डबल डबल येतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. आता याच्यामध्ये हळूहळू हा बघा अभ्यस्त शब्दाचे मुख्य प्रकार पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. त्याच्यामध्ये तुरु तुरु, लुटू लुटू, चुटू चुटू, चुटचुट हे शब्द ध्वनी किंवा नाद दर्शवतात. म्हणजे कसं, तुरु तुरु चालत आला, तुरु तुरु, लुटू लुटू, चुटचुट हे शब्द काय करतात, ध्वनी किंवा नाद दर्शवतात. या तुरु काय, तुरु, लुटू आणि चूट या शब्दांना स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नाहीये, त्यामुळे ते कसे रे, अनुकरणवाचक आहेत. ते कसे, अनुकरणवाचक शब्द दिसतात आपल्याला. हे जे शब्द आहेत तुरु तुरु, लुटू लुटू, हे कसे, अनुकरणवाचक आहेत. तर म्हणजे अनुकरणवाचक म्हणजे नाद अनुकारी. आता हळूहळू हा पर्याय काय बरोबर आहे आपला. जेव्हा एकाच अर्थपूर्ण शब्दाची जशीच्या तशी पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला काय म्हणतात, पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, जेव्हा एकच शब्द काय होतो, डबल येतो. घेऊन घ्या, जेव्हा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्याला काय म्हणतात, पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ लाल लाल, पुढे पुढे लाल लाल कलरची बांगडी, पूर्णाभ्यस्त शब्द येतो. पुढे पुढे घर घर. तर तुरु तुरु, लुटू लुटू, चुटूचट हे कसे आहे मित्रांनो, हे अनुकरणवाचक आपल्याला दिसतात. तर अंशभ्यस्त म्हणजे काय रे, अंशभ्यस्त म्हणजे थोडं चेंज झालेला असतो. जसं उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर घरदार असेल, घरदार. अजून घरदार, अजून याचे उदाहरणं जर बघायचे तर पहिले आपण तर घरदार असेल, कपडे लत्ते, जमीन जुमला, हे काय आहेत, अंशभ्यस्त शब्द आहेत. आता वायस, वायस या शब्दाचा समानार्थी शब्द इथं आपल्याला सांगितलेला आहे. वायस, घरदार, गडी असे जे शब्द आहेत ते काय अंशभ्यस्त आहेत. वायस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर वायस मध्ये बघा विवंचना, वासर, कावळा आणि वृक्ष. तर यामध्ये जर बघितलं आपण तर वायस काय आहे, कावळ्याचा समानार्थी शब्द आहे. कावळ्याला अजून काक काय म्हणतात, काक. अजून काय म्हणतात कावळ्याला, कावळ्याला अजून जर बघितलं आपण तर काक, एकाक्ष काय म्हणतात, एकाक्ष असेही म्हणतात. आता विवंचना, विवंचनाचा अर्थ काय रे, विवंचना, विवंचना म्हणजे चिंता, काळजी किंवा अडचण असा विवंचनाचा काय होतो, अर्थ स्पष्ट होताना आपल्याला दिसतो. चिंता, काळजी आणि अडचण म्हणजेच काय रे, विवंचना. वासर, वासर या शब्दाचा अर्थ, वासर म्हणजे डे किंवा दिवस.
वासर, दिवस म्हणतो ना आपण, दिवस किंवा वार असं होतो. वार म्हणजेच वासर, वार, वासर, बरोबर. उदाहरणार्थ गुरुवार, शुक्रवार काय असेल ते गुरुवासर असं म्हणतात. कावळ्याला काय म्हणतात रे? कावळ्याला आपण आत्ताच बघितलं, कावळ्याला काक आणि एकाक्ष. तर वृक्षाला जर समानार्थी शब्द बघायचे झाले तर झाड, तरु, पादप लिहून घ्या रे, महत्वाचे. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर काय करायचं, हे व्यवस्थित बघायचं हे लेक्चर. झाड, तरु, पादप आणि द्रुम, काय म्हणतात? द्रुम असं झाडाला म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. कर, कर या धातूचे पुल्लिंगी द्वितीय पुरुषी अनेकवचनी संकेतार्थ रूप काय? काय विचारलंय आपल्याला? कर या धातूचे द्वितीय पुरुषी अनेकवचनी एक संकेतार्थ रूप विचारलेलं आहे. तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर काय आहे? करता, करता. धातूचे द्वितीय पुरुषी म्हणजे काय रे? तुम्ही, बरोबर. अनेकवचनी पुल्लिंगी आणि संकेतार्थ जर तर रूप शोधायचे आपल्याला. काय करायचे? जर तर म्हणजे द्वितीय पुरुषी म्हणजे तुम्ही मध्ये येतं ते. आता करतो हे प्रथम पुरुषी झालं, करते, करतो, करते काय झालं? प्रथम पुरुषी. करता द्वितीय पुरुषी म्हणजे तुम्ही, याच्यामध्ये ते बी कसं करते तर येणार नाही. का बरं? कारण हे एक वचनी, आपलं काय अनेक वचनी बघायचं आहे ना. तुम्ही, तर करतो मध्ये जर बघितलं आपण ऑप्शन बी, याचं उत्तर काय मित्रांनो? याचं उत्तर ए. याचं उत्तर काय? ए. तर बघा, कर हा जो धातू आहे, कर या धातूचं द्वितीय पुरुषी होतं तुम्ही, म्हणजे तुम्ही अनेक वचनी आणि पुल्लिंगी संकेतार्थ रूप जर शोधायचं असेल तर काय येतं? जर तुम्ही हे काम करता तर या वाक्यात काय होतं? समजा जर तुम्ही हे काम करता, तर हे बरोबर इथं फिट झालेलं आपल्याला दिसतं. बाकीचे पर्याय त्यामध्ये व्यवस्थित फिट बसत नाही. आता विसर्ग काय रे? विसर्ग काय असं आपल्याला विचारलंय. तर विसर्ग हा डॅश डॅश आहे. तालव्य, ओष्ठ्य, कंठ आणि दंत तालव्य. तर उत्तर काय? कंठ. काय आहे? कंठ. उच्चार स्थानावरून वर्णांचे प्रकार जे पडतात त्यामध्ये तालव्य. ज्या वर्णाचा उच्चार कठीण टाळूला जीभ लावल्यावर होतो त्याला काय म्हणतात? तालव्य. आणि तालव्यमध्ये बघा, च, छ, ज, झ, य, श, हे काय आहेत? तालव्य. च, छ, ज, झ, य आणि श हे तालव्य. ओष्ठ्यमध्ये बघा, ओष्ठ्यवर्णामध्ये ज्यांचा उच्चार दोन्ही ओठांच्या सहाय्याने होतो. कशाच्या? ज्यांचा उच्चार दोन्ही ओठांच्या सहाय्याने होतो त्याला काय म्हणतात? ओष्ठ्य. त्याच्यामध्ये प, फ, ब, भ, म, छोटा उ आणि मोठा उ हे काय आहेत? ओष्ठ्य. त्यानंतर ओष्ठ बघितला. आता दंत तालव्य. दंत तालव्य म्हणजे काय रे? तालव्य आणि दंत तालव्यामध्ये फरक आहे. च, छ, नंतर ज, झ हे जे शब्द आहे, जेव्हा यांच्यामध्ये अयुक्त उच्चार होतो, अयुक्त म्हणजे कसं? चमचा, 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 जग असं. आणि जेव्हा य युक्त होतो तेव्हा काय? तालव्य. तर आपलं याचं उत्तर काय? कंठ. कंठ जर बघितलं आपण तर ज्या वर्णाचा उच्चार, आता इथं आपण हे तुम्ही लिहून घ्या ही तीन. ज्या वर्णाचा उच्चार, कंठबद्दल आपण बघू. हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे मित्रांनो. जर तुमचा मराठीचा अभ्यास झालेला नसेल तर हे नक्की तुम्हाला कामात येईल. कंठ, ज्या वर्णाचा उच्चार गळ्यातून म्हणजे कंठातून होतो त्याला काय म्हणतात? कंठ. याच्यामध्ये अ, आ, क, ख, ग, घ, ड आणि ह आणि विसर्ग यांचा समावेश होतो. तर विसर्ग हा काय? विसर्ग हा कंठ्यवर्ण आहे. पुढे बघा, त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर नोकरी कशाला गेली असती? जर त्याने चांगल्या रीतीने काम केलं असतं तर नोकरी कशाला गेली असते?
जर त्यांना चांगल्या रीतीने अभ्यास केला असता तर तो नापास कसा झाला असता. हे काय असतात, संकेत असतात. काय असतात हे, संकेतार्थी वाक्य असतात. म्हणजे इथं जर संकेत सांगितलं आहे, नोकरी कशाला गेली असती, याच्या आधी आठ काय आधी, जर त्याने चांगल्या रीतीने काम केलं असतं तर त्याची नोकरी गेली नसती. म्हणजे जर तरचे जे वाक्य असतात मित्रांनो, जर तरचे वाक्य, हे जर तरचे वाक्य कसे असतात, संकेतार्थी असतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपण याबद्दल व्यवस्थित स्पष्टीकरण बघू. हे बघा, संयुक्त वाक्य म्हणजे काय, प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे प्रत्येक ऑप्शनचं आपण काय करत असतो, विश्लेषण घेत असतो. फक्त आपण प्रश्न सांगतो आणि त्याचं उत्तर सांगून देतो असं नसतं. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच लेक्चर बघत असाल आपलं, तर तुम्ही आधीचे जे 6 भाग आहे ते काय करा, आधी बघून घ्या. आता संयुक्त वाक्य म्हणजे काय, यात दोन प्रधान वाक्य जे असतात, दोन स्वतंत्र वाक्य म्हणजेच काय, दोन प्रधान वाक्य. आता मी तुम्हाला आधी प्रधान वाक्य आणि गौण वाक्य म्हणजे काय ते सांगतो. प्रधान वाक्य म्हणजे काय आणि गौण वाक्य म्हणजे काय. जे वाक्य फक्त एक सिंगल वाक्य असतं आणि ज्याचा अर्थ पूर्ण असतो त्याला काय म्हणतात, प्रधान वाक्य. आणि ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण नसतो आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला एखाद्या वाक्याची गरज पडते, तेव्हा त्याला काय म्हणतात, गौण वाक्य. आता आणि त्याच्या अंडर वेगळे वेगळे प्रकार येतात. हे जे संकेतार्थी ना, हे गौण वाक्याचा प्रकार आहे. तर मी जर तुम्हाला सांगितलं, हे बघा, आता याला काय करतं, याच्यामध्ये दोन वाक्य असतात. का बरं, कारण काय होतं, याच्यामध्ये एका वाक्याला अर्थ पूर्ण करायला गरज पडते. आता हे बघा, इथं बघा, त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर, त्याने काम चांगल्या रीतीने केले असते तर, बरं केले असते तर काय झालं असतं, पुढे आपल्याला त्याचा काही अर्थ समजतोय का, की त्याने जेव्हा काम चांगले केले असते तर, ते केले असते आपल्याला काही अर्थ समजत नाहीये ना. त्यामुळं तर त्याची नोकरी कशाला गेली असती, हे जे पुढचं वाक्य आहे हे काय करतंय, वाक्याचा अर्थ काय करतंय, पूर्ण करतंय. पण तसं काय असतं याच्यामध्ये नसतं. काय, प्रधान वाक्यामध्ये तसं नसतं. प्रधान वाक्य काय असतं, ते सिंगल वाक्य असतं. ते काय करतं, पूर्णपणे एकच असतं. समजा काल पाऊस पडला, हे काय झालं, प्रधान वाक्य झालं, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये दोन वाक्य असतात, काल पाऊस पडला, मोर नाचत होते. हे काय झालं, दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही आहे अजिबात. आणि गौण वाक्यामध्ये जर हे सांगायचं झालं, जर पाऊस पडला तर मोर नाचतील, जर मी शाळेत गेलो तर मी मार खाईल, जर मी लग्न केलं तर माझी बायको मला मारेल. अशी जी वाक्य असतात ते कसे असतात, गौण वाक्य असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये संकेतार्थी वाक्य असतात आणि काय असतं, जर तर त्यामध्ये असतं. म्हणजे जर तरचे वाक्य संकेतार्थी. संयुक्त वाक्य म्हणजे ज्यामध्ये दोन प्रधान वाक्य जोडलेले असतात त्याला काय म्हणतात, संयुक्त वाक्य. विद्यार्थ वाक्य म्हणजे काय रे, ज्या क्रियापदामधून म्हणजे एखाद्या क्रियापदावरून जर कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या असा अर्थ जर प्रकट होत असेल तर त्याला काय म्हणतात, विद्यार्थ वाक्य असे म्हणतात. आणि ज्या क्रियापदाच्या शेवटी वाविवे असतं, म्हणजे त्याने हे काम करावे, त्याने माझी आज्ञा पाळावी, त्याने काय करावं, शाळेत जावे, ते काय असतात, विद्यार्थी वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, तू माझी होशील का, तू माझा होणार का, त्याच्या शेवटी आपण जे प्रश्नार्थ लावतो ते काय म्हणतात, त्याला म्हणतात, काय म्हणतात, प्रश्नार्थक वाक्य. आणि संकेतार्थी वाक्य आपण आता बघितलं आहे. प्रश्न नंबर पुढचा बघा, शब्दयोगी अव्यय ओळखा. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर समोर हा काय शब्दयोगी अव्यय आहे. पण आपण काय करू, सगळे याचं स्पष्टीकरण एकदा बघून घेऊ. मनुष्यत्व हे काय रे, हे भाववाचक नाम आहे. आपण मित्रांनो मराठीचं रॅपिड रिव्हिजन घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण त्यामुळे तुमचे 10 मार्क काय करू आपण फिक्स करून देऊ. मनुष्यत्व हे भाववाचक नाम आहे. मनुष्य या नावाला काय त्व हा प्रत्यय लागलाय. आणि एखाद्या धातूला जेव्हा यत्व पणपणा, ताई की गिरी वा आई असे प्रत्यय लागतात तेव्हा त्या धातूचं काय कशात रूपांतर होतं, त्या धातूचं भाववाचक नामामध्ये रूपांतर होतं. मनुष्याला त्व हा प्रत्यय लागून त्याचं मनुष्यत्व झालेलं आहे. परंतु परंतु हे एक उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय. हे काय करतं, दोन वाक्य जोडण्याचं काम करतं. म्हणजे कोणते दोन वाक्य, समजा तो आला परंतु लवकर गेला, तुम्ही आलात परंतु जेवलाच नाहीत, दोन वाक्य ते जोडतं. समोर
जे शब्द नामाला शब्दयोगी अव्यय म्हणजे बघा काय शब्दयोगी अव्यय, जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि सर्वनामाला ते जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी ते काय करतात संबंध दाखवतात, त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता शब्दयोगी अव्यय बघा, घरासमोर, याच्यामध्ये घरासमोर मधला समोर जो आहे तो शब्दयोगी अव्यय. त्याच्यानंतर झाडाखाली, घरावर, असे जे शब्द असतात ते काय असतात शब्दयोगी अव्यय असतात. जे शब्द नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. आता वाहवा हा एक केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. वा वा, तू पास झाला का? वा. अभ्यास केला होता का तू? बर बर ठीक आहे. ते जास्त वा वा, आपण असं म्हणतो वा 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 वा, मस्त खेळलास बेटा, वा वा. हे जास्त काय आहे केवल प्रयोगी अव्यय आहे. त्यानंतर पुढचं बघा, केवल प्रयोगी अव्यय कधी वापरले जातात? जेव्हा मनातील भावना, मनातील उत्कट भावना जेव्हा दाटून येतात आणि आपण काय करतो त्या व्यक्त करतो, तेव्हा काय होतं केवल प्रयोगी अव्यय असं होतं. वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो, याला काय म्हणतात रे? वाक्याचा विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो, याला सीमासंधी असे म्हणतात. काय म्हणतात? सीमासंधी. आता आपण इथं सीमासंधी बघू. सीमासंधी म्हणजे वाक्यातला जेव्हा विराम बदलतो, म्हणजे बोलताना शब्दांच्या मध्ये कुठे आणि किती वेळ थांबायचं यावर वाक्याचा अर्थ अवलंबून असतो. बरोबर आहे. यावर म्हणजे थांबण्याची जागा जर बदलली तर काय होतं अर्थ बदलून जातो, त्याला काय म्हणतात सीमासंधी. आता हे बघा, माझी गाडी कर सुरू, कर सुरू असं जर वाक्य असेल तर आपण जर लिहिलं असं माझी गाडी कर सुरू, तर यामध्ये काय होतं पूर्णपणे हे बदललेलं आपल्याला दिसतं. म्हणजे काय होतं कुठं थांबायचं कुठं नाही थांबायचं, यामुळे काय होतं वाक्याचा अर्थाचा अनर्थ होतो, त्यालाच काय म्हणायचं सीमासंधी. आता स्ट्रेस म्हणजे काय? बालाघात म्हणजे काय? स्ट्रेस. बोलताना एखाद्या अक्षरावर किंवा शब्दावर जो जोर दिला जातो त्याला काय म्हणतात बलाघात. बलाचा आघात म्हणजेच काय स्ट्रेस. बरोबर. सुरावली म्हणजे काय? बोलताना आवाजात जो चढ उतार असतो, वाक्यात विधानार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी या आवाजाच्या सुरावरून समजतं, तेव्हा त्याला काय म्हणतात सुरावली असे समजतात. आणि व्यंजन द्वित म्हणजे काय रे? व्यंजन द्वित म्हणजे हे बघा अन्न. आता हे काय झालेलं इथं द्वित झालंय. कट्टा, 50 याला काय म्हणतात द्वित असं म्हणतात. आता पुढे इंग्रजीचे प्रश्न आहे. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ फियास्को. फियास्को म्हणजे काय रे? फियास्को म्हणजे काय? एंड. फियास्को म्हणजे काय? एंड. तुम्हाला ती इडियम माहिती आहे का? एंड इन फियास्को. एंड इन फियास्को म्हणजे काय? शेवटी काय होणे? काहीही न मिळणे. आणि फियास्कोचा आपल्याला काय विचारलाय? विरुद्धार्थी शब्द विचारलाय. तर फियास्कोचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? सक्सेस असा होतो. आता क्युअर ऑल. क्युअर म्हणजे काय रे? उपाय. तुमच्याकडे काही याचा क्युअर आहे का? तर क्युअर म्हणजे काय? उपाय. क्युअर म्हणजे काय? उपाय. म्हणजेच काय रे? रामबाण उपाय. फॉर एक्झाम्पल त्यालाच म्हणतात पॅनसिया. काय म्हणतात? पॅनासिया. पॅनासिया म्हणजे काय? रामबाण उपाय. रामबाण उपाय. सक्सेस म्हणजे काय? सक्सेस हाच काय? फियास्कोचा विरुद्धार्थी शब्द आहे. सक्सेस याचा अर्थ यश होतं आणि हा विरुद्धार्थी शब्द आहे. डिटर्मिनेशन म्हणजे काय? जिद्द किंवा दृढ निश्चय म्हणजे काय? डिटर्मिनेशन. आणि रिझल्ट म्हणजे काय? ज्याची आपण वाट बघतोय तो रिझल्ट. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रोफ्युजली. प्रोफ्युजली याचा आपल्याला काय सांगायचं आहे? समानार्थी शब्द सांगायचा आहे. प्रोफ्युजली म्हणजे काय रे? अबंडंटली. काय? अबंडंटली म्हणजे खूप. प्रोफ्युजली म्हणजे काय रे? विपुल प्रमाणात. म्हणजेच
भरपूर किंवा सडळ, इन लार्ज अमाऊंट ऑफ, त्याला काय म्हणतात, प्रोफ्युजली. म्हणजेच कसं, फॉर एक्झाम्पल ही वॉज ब्लेंडिंग प्रोफ्युजली, म्हणजे काय, त्याच्या हातातून म्हणजे त्याच्यातून काय होतं, खूप रक्त वाहत होतं, म्हणजे त्याला काय ब्लिडिंग खूप जास्त होत होती. म्हणजे प्रोफ्युजली म्हणजे काय, खूप मोठ्या प्रमाणात. त्याचं समानार्थी काय आहे, अबंडंटली. अबंडंटली आहे त्याचं काय समानार्थी. आता क्लमझिली, क्लमझिली म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो, ओबडधोबडपणे. ओबडधोबडपणे म्हणजे काय, क्लमझिली म्हणजे काय, अकवर्डली. त्यानंतर प्रॉम्प्टली, लगेच. प्रॉम्प्टली म्हणजे काय, प्रॉम्प्ट म्हणजे काय, तुरंत, तुरंत करे, प्रॉम्प्टली कर एकदम, त्याला काय म्हणतात प्रॉम्प्टली. किंवा त्यालाच काय म्हणतात क्विकली किंवा इमिडिएटली. म्हणजेच कसं, प्रॉम्प्टली, क्विकली, इमिडिएटली. आता बघा, आपण एका प्रश्नाचे काय करतोय, म्हणजे एका ऑप्शनचे तुम्हाला 3 समानार्थी शब्द सांगतोय. याच्यातून तुमचं काय होणार आहे, जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. आता नोईंगली, नोईंगली म्हणजे काय रे, हेतू पुरस्पर. एखादं कार्य आपण हेतू पुरस्पर करतो ना, त्यालाच काय म्हणतात नोईंगली. म्हणजेच कसं, डेलिबरेटली. डेली, BERATELY, स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्यायचा. का बरं, कारण तुम्हाला स्पेलिंगमध्ये कधी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो करेक्ट स्पेलिंगसाठी. चूज द करेक्ट अँटेनिम ऑफ अँटीपथी. व्हॉट इज मीन बाय अँटीपथी. अँटीपथी म्हणजे काय रे, अँटीपथीचं आपल्याला काय शोधायचं आहे, अँटेनिम. त्याच्या आधी आपण बघू अँटीपथी म्हणजे काय. अँटीपथी म्हणजे तीव्र नाआवड, शत्रुत्व. म्हणजे काय असतं, अँटीपथी तिरस्कार. आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, स्ट्रॉंग डिसलाईक. म्हणजे काय, अँटीपथी. बरोबर. आता अँटीपथी म्हणजे, अँटीपथी जर स्ट्रॉंग डिसलाईक असेल तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे, लाईकिंग. एखाद्याला लाईक करणे म्हणजे काय, त्याचा फॉलो करणे, त्याचं आवड असणे. पण अँटीपथी म्हणजे काय, त्याचा तिरस्कार करणे. आता अँटीपथीबद्दल आपल्याला समजलं. आता आपण बघू टेलिपथी म्हणजे काय. व्हॉट इज बाय टेलिपथी. टेलिपथी म्हणजे विचार संक्रमण. आपण फक्त एक शब्द म्हणजे एक प्रश्न आणि त्याचा आन्सर नाही घेत मित्रांनो. आपण एक प्रश्न, त्याचे 4 पर्याय आणि ते कसे बरोबर आहे आणि त्यांचे अजून काय अर्थ, हे सगळं घेत असतो. तर तुम्हाला बोर नसेल होत, मला असं वाटतं हे लेक्चर. आणि बोर होत असेल तरी शेवटपर्यंत बघा, कारण फायनली याच्यातून तुम्हाला काय येणार आहे, आउटपुट चांगला भेटणार आहे. आता टेलिपॅथी म्हणजे काय, विचार संक्रमण. म्हणजे एका व्यक्तीच्या मनातले विचार तेव्हा दुसऱ्याच्या व्यक्तीला ते विना संवाद जेव्हा समजतात. म्हणजे नाही का, आपण हे असं करतो बघा, असे डोळे मिचकावतो, कोणाला तरी असं खुणवतो, तेव्हा ते काय असतं, टेलिपॅथी असतं. सिंपथी म्हणजे काय, सिंपथी म्हणजे सहानुभूती. आपण एखाद्याला सिंपथी देतो, आपल्याला सिंपथी असते एखाद्याबद्दल. आपली किती का लंका लागलेली असेल, पण आपल्याला सिंपथी असते एखाद्याबद्दल. त्यालाच कळवळा, काय म्हणतात, कळवळा असंही म्हणतात. आता अपथी म्हणजे काय रे, उदासीनता. आता काही लोकांच्या मनात उदासीनता आहे, होईल का पेपर बाबा टाईमवर, जर नाही झालं तर काय करायचं, आणि केलेला अभ्यास वाया तर नाही जायचा ना आपला. पण आपण अभ्यास केलेला आहे का ते बघायला पाहिजे एकदा. अशा लोकांनाच खूप ॲपथी असते मात्र, उदासीनता असते, अभ्यास करायचं का नाही, एकदा काय वारे चालू येतं का नाही, आपले पेपर होते का नाही, काय करू मी आता, त्याला काय म्हणतात, लॅक ऑफ इंटरेस्ट. त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट निघून जातो. तर माझं असं सांगणं आहे की तुम्ही काय करायचं आहे, या अभ्यासातला इंटरेस्ट अजिबातही घालवायचा नाही आहे. कारण पेपर झाला, कधी येऊ म्हणून होईल टाईमवर पेपर, पण पेपर जर झाला तर आपलं सिलेक्शन काय पाहिजे, फिक्स पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघा, हू लुक्स आफ्टर द विजिटर्स. हू लुक्स आफ्टर द विजिटर्स. द सेंटेन्स अबव चेंजेस करेक्टली इंटू ॲज पॅसिव्ह व्हॉइस ॲज. म्हणजे हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये केल्यानंतर त्यामध्ये काय चेंज होईल हे आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये ऑप्शन बघा, हाऊ आर द विजिटर लुक्ड आफ्टर, whom आर द विजिटर, बाय whom आर द विजिटर, आणि whom आर ही व्हिजिटर. तर जेव्हा ने वाक्याची सुरुवात होती, वाक्याची सुरुवात जेव्हा ने होते, तेव्हा त्याचा जेव्हा आपण व्हॉइस बदलत असतो मित्रांनो, तेव्हा काय करायचं असतं आपल्याला, बाय होम. कशाने सुरुवात होते, बाय होम. आणि बाय होम जर असेल वाक्यामध्ये आणि त्याचं व्हॉइस जर चेंज करताना काय होतं, परत हू होतं. जर वाक्याची सुरुवात ने तर आपल्याला सुरुवातीला काय पाहिजे,
बाय होम, त्यामुळं हा ऑप्शन काय झालेला आहे, सिलेक्ट झालेला आहे. तुम्हाला असे नियम जर माहीत असेल तर उत्तरापर्यंत काय होतं, पटापट पोहोचता येतं. आता आपल्याला आता आपण काय करू, याचं स्पष्टीकरण व्यवस्थित बघू. जेव्हा ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो आपण, ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, त्याच्यामध्ये करताना आपले काही नियम पाळावे लागतात. म्हणजे वाक्याची सुरुवात जर होणे होत असेल तर आपल्याला त्या पॅसिव्हमध्ये वाक्याची सुरुवात कशी करावी लागते, बाय होमने करावी लागते. आता लुक आफ्टर ही सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. लुक आफ्टर हे जे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, जेव्हा त्याचं व्हॉइस बदलतो तेव्हा ते काय केलं, इथं आपल्याला पास्टमध्ये गेलेलं दिसतं. हे काय झालं, V3 झालं, त्याचं काय झालं, पास्ट पार्टिसिपल झालेला दिसतो. आता पुढचं बघा 17 नंबरचा, विच मूड इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स, गो दे. कशावरती प्रश्न विचारला आपल्याला, मूडवरती. मूड किती असतात रे, 3 मूड असतात. तुमचे नाही, हे वाक्याचे मूड असतात. इंडिकेटिव्ह मूड, आपले 2च मूड असतात, एक तर खुश नाही तर उदास. इंडिकेटिव्ह, इम्पेरेटिव्ह पण वाक्याला 2 असतात, आणि सब्जेक्टिव्ह. हे काय, वाक्याला 3 असतात, सॉरी, हे काय 3 मूड आहे. इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय, विधानार्थी वाक्य. इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय, विधानार्थी वाक्य. गो देर हे काय, इम्पेरेटिव्ह वाक्य. याचं उत्तर काय, इम्पेरेटिव्ह आहे, पण आपण तिन्ही बघून घेऊ. इंडिकेटिव्ह म्हणजे काय, इंडिकेटिव्ह म्हणजे काय रे, उदाहरणार्थी. जेव्हा वाक्यात एखादं साधं विधान केलेलं असतं तेव्हा तो कोणता मूड असतो, इंडिकेटिव्ह मूड. म्हणजे कसं, ही गोज देअर, ही गोज देअर, हा काय झाला, इंडिकेटिव्ह मूड. ओके. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, जेव्हा वाक्यातून आज्ञा म्हणजेच कमांड, विनंती, सल्ला किंवा चेतावणी दिली जाते, कमांड दिली जाते किंवा चेतावणी दिली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतात, इंडिकेटिव्ह मूड, सॉरी इम्पेरेटिव्ह मूड. आणि इम्पेरेटिव्ह इथं बघा काय केलं आहे, आज्ञाच दिली, गो देअर म्हणजे तिकडे जाऊन थांबावा, इम्पेरेटिव्ह. आणि सब्जेक्टिव्ह मूड म्हणजे काय, जेव्हा एखाद्या वाक्यात इच्छा, अट किंवा काल्पनिक स्थिती दर्शवली जाते. काल्पनिक स्थिती म्हणजे कसं, इफ आय वेअर आय किंग, इफ आय वेअर अ किंग म्हणजे काय, जर मी राजा असतो तर. हे जर तरच्या गोष्टी पुढे येतात सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. जर परीक्षा वेळेवर झाली तर मी पास होईल का, माझं सेंटर चेंज करून मिळेल का, मी क्लर्क होईल का, असं जे असतात ते का कोणत्यामध्ये येतात, ते येतात सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. ओके. पुढचा प्रश्न बघा, शी इज राईट. काय हा कशाचा प्रश्न आहे, क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. शी इज राईट. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता वाक्याचा टॅग जर म्हणजे वाक्य जर बघितलं तर आपण हे कसं वाक्य आहे, पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह वाक्याचा टॅग कसा असतो, निगेटिव्ह. त्यामुळं आपल्याला आधी निगेटिव्ह पॉझिटिव्ह टॅग आपण काढून टाकू. आणि शी इज आहे तर शीज येईल का इथं, हां, तर इजंट इट. इजंट इट कसं येईल रे, शी इज राईट इजंट इट, नाही ना. शी इज राईट इजंट शी, ती ओके का, नाही. ओके. क्वेश्चन टॅगचा आपण रूल मागच्या 2 लेक्चरमध्ये व्यवस्थित बघितलेले, ते तुम्ही लेक्चर बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा, चूज द अफर्मेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. अफर्मेटिव्ह बघायचे आपल्याला. नो बडी वॉज प्रेझेंट, हे कसं वाक्य आहे, निगेटिव्ह. हे निगेटिव्ह वाक्याचं काय बनवायचं आहे आपल्याला, पॉझिटिव्ह वाक्य. म्हणजे नकारात्मक वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, सकारात्मक वाक्य शोधायचं आहे. तर आपल्याला विचारलं आहे की नो बडी वॉज प्रेझेंट म्हणजे एकही कुणीही प्रेझेंट, नो बडी वॉज अबसेंट म्हणजे काय रे, कुणीही गैरहजर नव्हतं. कुणीही, याचा अर्थ बघा, कुणीही गैरहजर नव्हते. जेव्हा मित्रांनो आपण वाक्याचा रूप बदलतो म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करतो किंवा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करतो, तेव्हा त्याचं फक्त पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालं पाहिजे, पण त्याचा अर्थ बदलता कामा नये. अर्थ बदलला नाही पाहिजे. आता कुणीही गैरहजर नव्हते म्हणजे काय रे, सगळेच हजर होते. याचा अर्थ हा होतो ना, कुणीही गैरहजर नव्हते निगेटिव्ह वाक्य, सगळे हजर होते पॉझिटिव्ह वाक्य, म्हणजे एव्हरीवन वॉज प्रेझेंट. हे त्याचं उत्तर आहे, एव्हरीवन वॉज प्रेझेंट, हे त्याचं उत्तर होतं. आता ऑल वेअर प्रेझेंट हे का बरं नाही होणार, कारण व्याकरणदृष्ट्या हे कसं आहे, ओबडधोबड वाक्य आहे. व्याकरणदृष्ट्या हे वाक्य चालत नाही. एव्हरीवन वॉज प्रेझेंट हे वाक्य बरोबर आहे. एव्हरीवन वॉज ॲबसेंट यामुळे काय होतं, वाक्याचा अर्थच चुकीचा होतो. ऑन ऑल वेअर नॉट ॲबसेंट हे वाक्य कसं आहे,
हे पण वाक्य नकारार्थीच आहे, त्यामुळे हे वाक्य त्याचं उत्तर होणार नाही. आता बघा लांबलचक प्रश्न. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. दे ऑफर्ड मी दे ऑफर्ड माय फ्रेंड द कॅप्टन्सी. ओके, वाक्य काय, दे ऑफर्ड मी दे ऑफर्ड माय फ्रेंड टू कॅप्टन्सी, हे वाक्य आहे. आणि ह्या वाक्याचं काय करायचं आहे आपल्याला, करेक्ट पॅसिव्ह फॉर्म आपल्याला शोधायचा आहे किंवा करायचा आहे. आता याचे ऑप्शन जर बघितले आपण, माय फ्रेंड वॉज ऑफर्ड द कॅप्टन्सी, द कॅप्टन्सी ऑफर्ड माय फ्रेंड. आता जेव्हा आपण पॅसिव्हचे नियम आता आपण बघितले की डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्टवरून जे होतं किंवा पॅसिव्ह करताना काही चेंजेस करावे लागतात तेही आपण बघितलं. तर याचं उत्तर जर बघितलं आपण, तर उत्तर आहे मित्रांनो याचं ए आणि बी. याचं आपण जेव्हा सविस्तर स्पष्टीकरण बघतो तर दे ऑफर्ड माय फ्रेंड, याच्यामध्ये ऑब्जेक्ट बघू आपण एकदा. दे ऑफर्ड माय फ्रेंड टू कॅप्टन्सी, द कॅप्टन्सी. याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहे. कोणते दोन ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जर बघितला आपण तर माय फ्रेंड हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि द कॅप्टन्सी हे काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे दोन याचे काय होतील, दोन पॅसिव्ह फॉर्म होतील. आता याचं उत्तर काय, ए आणि बी हे याचं उत्तर आहे. तर कसं, माय फ्रेंड वॉज ऑफर्ड द कॅप्टन्सी हे अप्रत्यक्ष कर्म एक नंबर घेतला आपण आणि काय केलं, वाक्य बनवलं. म्हणजे पॅसिव्ह फॉर्ममध्ये काय करून टाकलं, एक नंबरच्या ऑप्शनमध्ये द कॅप्टन्सी ऑफर्ड माय फ्रेंड वॉज ऑफर्ड द कॅप्टन्सी हे एक बरोबर आहे. आणि द कॅप्टन्सी इथं बघा, इथं माय फ्रेंड एक नंबर घेतला. आपल्याला इथं काय सापडलेले, दोन कर्म सापडलेले, दोन ऑब्जेक्ट आहे. कोणते, माय फ्रेंड आणि द कॅप्टन्सी आणि द कॅप्टन्सी. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक कर्म पहिल्यांदा घेऊ आपण, माय फ्रेंड. आता हे बघा इथं काय सांगितलं, माय फ्रेंड हे बरोबर आहे आणि द कॅप्टन्सी हे बरोबर आहे. आता सी नंबरचं का बरं चुकीचं आहे मग? माय फ्रेंड वॉज ऑफर्ड टू द कॅप्टन्सी ही वाक्यरचना जर बघितली आपण, ही काय व्याकरणदृष्ट्या काय चुकीची आहे. माय फ्रेंड वॉज ऑफर टू द कॅप्टन्सी याचा अर्थ काय होतो, कारण मित्राला कॅप्टन्सीला ऑफर केलेलं नाही आहे, मित्राला कॅप्टन्सी ऑफर केली आहे, मित्राला नाही ऑफर केलेलं. त्यामुळे सी चुकीचं आहे, ए आणि बी काय आहे, बरोबर आहे. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रीडॉमिनंटली. प्रीडॉमिनंटली म्हणजे काय रे? प्रीडॉमिनंटली म्हणजे काय, मोस्टली. प्रीडॉमिनंटली याचा अर्थ काय होतो, मेनली और लार्जरली. लार्जली बरोबर, म्हणजे बहुतांश करून किंवा मुख्यत्वे. आपण असं म्हणतो ना, बहुतांश करून की बहुतांश किंवा मुख्यत्वे म्हणजे काय, मोस्टली. बरोबर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काय, असाधारण. असाधारण किंवा असामान्य म्हणजे तो माणूस कसा आहे, एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. फोर्सफुली म्हणजे कसं, बळजबरीने, जबरदस्तीने म्हणजे फोर्सफुली. आणि ॲपरंटली म्हणजे काय रे, दर्शनी. आपण का उघड उघड पाहता, ॲज इट सीम्स किंवा वरवर पाहता म्हणजेच कसं, ॲपरंटली. पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स कन्व्हर्टेड फॉर द फॉलोइंग. काय, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स कन्व्हर्टेड फॉर द फॉलोइंग. अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं रूपांतर करायचं आहे. तर दिलेलं मूळ वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. हे जे वाक्य आहे हे कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. कारण यात काय, हू इज डेड. तुम्हाला वाटत ना काय चाललं हवं याचं, हे हू इज डेड अँड डेड, पण हे काय मित्रांनो गरजेचं आहे. हे जर बघितलं आपण तर एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य आहे. यामध्ये हू इज डेड हे काय उपवाक्य आहे, जे काय आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हू इज डेड हा काय आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि सिम्पल सेंटेन्समध्ये रूपांतर करताना आपल्याला काय करावं लागतं, सिम्पल सेंटेन्स म्हणजे फक्त त्यामध्ये काय असतं, एकच कर्ता आणि एकच मुख्य क्रियापद एकच असतं आणि बाकीचं उपवाक्य काय करतो आपण, काढून टाकतो. त्यामुळं अ डेड मॅन टेल्स नो टेल्स यामध्ये काय, एकच कर्ता आणि
एकच क्रियापद आहे, त्यामुळे हे त्याचं उत्तर होतं मित्रांनो. अ मॅन दॅट इज डेड, पहिलं जेव्हा आपण बघतो अ मॅन दॅट इज डेड टेल्स नो टेल्स, इथं हू ऐवजी डॅट वापरलेलं आहे, पण तरी हे काय मिश्र वाक्यात राहिलेलं आहे, हे साधं वाक्य झालेलं नाही आहे. बीमध्ये अ टेल कुड नॉट बी, अ टेल कुड नॉट बी याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस केलेला आहे आणि मूळ वाक्याचा अर्थ थोडा यामध्ये काय झालेला आहे, बदललेला आहे. हे बघितले आपण. आता इंग्लिशचे आपले 10 प्रश्न आणि मराठीचे 10 प्रश्न झाले. हे जे गणिताचे प्रश्न आहे यांचं स्पष्टीकरण आपल्या ॲप याच्यावरती उपलब्ध आहे, टेलिग्राम चॅनलवरती PDF स्वरूपात हे आपण पाठवलेलं असतं लिहून. त्यानंतर आपण बघू आता GSचे प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच जे कळसुबाई शिखर आहे हे कोणत्या पर्वत श्रेणीत कोणत्या पर्वत श्रेणीत असतं, तर कळसुबाई शिखर हे अहिल्यानगरमध्ये. याची उंची जर बघितली आपण तर किती आहे, 1646 याची उंची दिसते. तर हे कोणत्या पर्वत रांगेचा भाग आहे असं आपल्याला विचारले आहे. जर तुम्हाला हे माहीत असेल तर तुम्ही पटकन कमेंटमध्ये सांगायचं, एक आपल्या सह्याद्रीचा भाग आहे. आता सातपुडा जर बघितला आपण, सातपुडा पर्वतरांग, तर ही सातपुडा पर्वतरांग इथं आपण असा महाराष्ट्र काढला, इथं असा आपण महाराष्ट्र जेव्हा काढतो तेव्हा या साईडला आपल्याला काय दिसते, सातपुडा पर्वतरांग दिसते. आणि आपला सह्याद्री, आणि या सह्याद्रीच्या काय रे मित्रांनो अशा 3 रांगा आहेत. शंभू महादेव असेल, बालाघाट असेल, अजिंठा वगैरे त्या रांगा आपल्याला दिसतात या सह्याद्रीच्या. सातपुडा, नंदुरबार, अमरावती, तिथं काय अस्तंबा शिखर आहे. सह्याद्री म्हणजे इथं कळसुबाई हे 1646 आणि महाराष्ट्रातलं काय सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये. अहमदनगर आणि नाशिकमध्ये, अहमदनगर म्हणजे आपलं आत्ताचं अहिल्यानगर. बालाघाट रांग हे जेव्हा आपण बघतो हरिश्चंद्र बालाघाट म्हणतात, ही पण सह्याद्रीचीच एक उपरांग आहे. आणि अजिंठा डोंगर ही छत्रपती संभाजीनगर, तुम्ही ते अजिंठा वेरूळल्याने बघितले असेल, तिथं काय अजिंठा डोंगर रांग आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP हे कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आले, जर DPSP मित्रांनो आपण आयर्लंडकडून घेतलेले आहे. DPSP कोणाकडून, आयर्लंडकडून. तर आता अमेरिकेकडून काय घेतलेले आपण, अमेरिकेकडून आपण घेतलेले फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि उपराष्ट्रपती पद, हे आपण कोणाकडून घेतले, अमेरिकेकडून. ब्रिटनकडून आपण काय घेतलंय, संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, हे आपण ब्रिटनकडून घेतलंय. आयर्लंडकडून आपण राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत, जी भाग किती मध्ये रे, भाग 4 मध्ये आपण सांगितलेली आहे. तर ऑस्ट्रेलियामधून आपण काय घेतलेलं आहे, समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आता 35 नंबरचा प्रश्न बघा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी कशाच्या आधारावर केलेली आहे, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही अणुअंकाच्या आधारे केलेली आहे. त्याच्या आधी आवर्त सारणी मांडण्याचे जेही काय झाले प्रयत्न झाले, त्यामध्ये कशाचे आधारे मांडलेली होती, अणुवस्तुमानांकाच्या आधारे. पण हेनरी मोसले हा जो सायंटिस्ट होता, हेनरी मोसले याने 1913 साली जी आधुनिक आवर्त सारणी मांडली, त्याच्यामध्ये कशावर आधारित होते, अणुअंकाच्या आधारित आपल्याला दिसतात. 1857च्या उठावादरम्यान कानपूर येथे कोणी बंडाचे नेतृत्व केलं होतं, तर कानपूरला कोणी बंड केलं होतं यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो 1857च्या उठावावर कायमच प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला. तर 1857च्या उठावात जे मेन नेतृत्व होतं ते आपल्याला कोणाचं दिसतं, नानासाहेब पेशवे यांचं दिसतं. आणि या नानासाहेब पेशवे यांनीच कानपूरला काय केलेलं होतं, बंड केलेलं आपल्याला दिसतं. जे दुसरा बाजीराव पेशवा जो होता, या दुसऱ्या बाजीराव पेशवेचे दत्तक पुत्र होते कोण, नानासाहेब पेशवे यांनी कुठून केलं होतं, कानपूर येथून. आता बाकीचे ऑप्शन, कुंवर सिंग जो आहे यांनी बिहारमधून केलं होतं, बिहारमधलं जे जगदीशपूर आहे तिथून यांचं होतं. बेगम हजरत महल या लखनौमध्ये होत्या, कुठे, लखनौमधून यांचं नेतृत्व होतं. त्यांच्या अल्पवयीन मुलगा होता तो, त्याचं नाव होतं बिर्जिस कादिर, याला काय केलं होतं, त्यांनी राजा म्हणून घोषित केलं होतं. तर बादशाह बहादूर शाह जफर हा मुघल सम्राट, मुघल काळातला काय, हा मुघल काळातला शेवटचा राजा आहे. आणि हा कुठून होता रे, दिल्लीवरून होता. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून होतो, तर गोदावरीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून आपल्याला होताना दिसतो. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. पुणे इथून जर बघितलं आपण तर भीमाशंकर जे आहे पुण्यातलं ज्योतिर्लिंग, तिथून कोणती रे, भीमा नदी, बरोबर. साताऱ्यामधलं जे महाबळेश्वर आहे,
या महाबळेश्वरमधून कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या 5 नद्यांचा उगम कुठून होतो? साताऱ्यामधून. तर नाशिकमधून जर बघितलं आपण तर गोदावरी नदीचा उगम होतो आणि अहिल्यानगर येथून प्रवरा नदी जाते. प्रवरा नदी अहिल्यानगर. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट? राष्ट्रपती राजवटचं कलम विचारले आपल्याला. तर राष्ट्रपती राजवट मित्रांनो कलम 356. कलम 356 राष्ट्रपती राजवट. कलम 368 घटना दुरुस्ती. आणीबाणी कधी लागू होते रे? जेव्हा राज्यामध्ये नॅशनल इमर्जन्सी कधी? युद्ध किंवा परकीय आक्रमणाची जेव्हा कंडिशन असते, युद्ध किंवा परकीय आक्रमण, तेव्हा काय होते? आणीबाणी लावली जाते. कलम 360 मध्ये आपण बघितलं, कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीचं कलम आहे. आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी कलम 360. आणि पुढचं जर बघितलं आपण कलम 352, हे काय रे? हे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आहे. ज्या 3 आणीबाणी आहे, कलम 352, कलम 356 आणि कलम 360. तर राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट कलम 356 आणि आर्थिक आणीबाणी कलम 360. तर घटना दुरुस्ती कुठे येते? कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती येते. कलम 39 बघा, मानवी शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्याचे काम कोणतं संप्रेरक करतं? आता हा कशावर सायन्समध्ये हा प्रश्न जातो. तर त्याचं उत्तर जर बघितलं आपण तर साखरेचं प्रमाण. आपण म्हणतो ना मला आपण नाही म्हणत, ते म्हातारे आपले जे वयोवृद्ध व्यक्ती असतात मित्रांनो, त्या काय म्हणतात? मला साखर आहे, थोडं चहा कमी आणि चहात साखर नको टाकू, मला गोड नाही चालत. तेव्हा त्यांचं काय असतं? इन्सुलिनचं प्रमाण काय झालं असतं? वाढलेलं असतं. तर इन्सुलिन काय करतं? ही स्वादुपिंडातून स्रावतं. हे रक्तातील साखरेचं काय करतं? हे रक्तातील अतिरिक्त साखर जी असते, या अतिरिक्त साखरेचं रूपांतर ते ग्लायकोजनमध्ये करतं. ग्लायकोजन. थायरॉक्सिन बघू आपण. याचं उत्तर काय? इन्सुलिन. थायरॉक्सिन बद्दल माहिती बघू. थायरॉक्सिन हे थायरॉइड ग्रंथीमधून येतं. थायरॉइड. आणि हे काय करतं? चयापचयाला मदत करतं. ॲड्रेनलिन हे फाईट फाईट आणि फ्लाईट म्हणजे काय? भांडा किंवा पळून जा, याच्यासाठी हे काय? इमर्जन्सी हार्मोन आहे. इन्सुलिन आपण आत्ताच बघितलं. आणि टेस्टोस्टेरॉन हे काय रे? पुरुषांमध्ये असते. हे मुख्य लैंगिक संप्रेरक आपल्याला दिसतं, टेस्टोस्टेरॉन. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पुढचा 40 नंबरचा प्रश्न बघा. तर 24 सप्टेंबर 1973 रोजी, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. कुठे? पुणे येथे त्यांनी स्थापना केलेली होती. पुणे. याचा उद्देश काय होता रे? तर आपला जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाला ब्राह्मणी वर्चस्वातून बाहेर करण्यासाठी यांनी काय केलं होतं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. 1885ला काय झालं? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय काँग्रेस. 1828ला काय झालं? तर राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि 1897 मध्ये काय झालं रे? तर स्वामी विवेकानंद जे होते त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आपल्याला दिसते. रामकृष्ण मिशन 1897. बरोबर. पुढचा प्रश्न बघा. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो. हे तुम्हाला माहिती पाहिजे. कधी रे? 5 जूनला. 22 एप्रिल काय मग? 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस आहे. हे सगळं लिहून घ्यायचे तुम्हाला, महत्त्वाचे पॉईंट. 22 एप्रिल काय? वसुंधरा दिवस. 5 जून हा 1972 साली काय झालं? 1972 साली स्टॉकहोम इथे जी पर्यावरण परिषद भरली होती, या दिवसाच्या स्मरणार्थ काय होतं? 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केलेला आहे. तर 16 डिसेंबर काय रे? 16 सप्टेंबर हा काय? जागतिक ओझोन दिवस आहे. ओझोन दिवस. तर 1 डिसेंबर काय आहे? हा जागतिक
एड्स दिवस आहे 1 डिसेंबर. हे सगळे दिवस तुम्हाला माहिती पाहिजे. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? आता नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आपल्याला विचारलं आहे, तर नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारताचे पंतप्रधान हे असतात. 1 जानेवारी 2015ला आधीचा जो नियोजन आयोग होता मित्रांनो, हे नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला आणि त्याच्याऐवजी काय आलं? नीती आयोग स्थापन झाला. सॉरी, माझंच नाव लिहिलं मी, नीती आयोग. नीती असं लिहितात. नीती आयोग स्थापन केला गेला. आता नीतीचा लॉंग फॉर्म भरपूर वेळा विचारला जातो, तर आपण काय करू? नीतीचा लॉंग फॉर्म काय ते बघू. नीती म्हणजे एन फॉर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हा काय नीतीचा लॉंग फॉर्म आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात? त्याचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारताचे पंतप्रधान असतात. कम्प्युटरचे प्रश्न चालू झाले मित्रांनो. आता कंट्रोल झेडचा वापर कशासाठी करतात? तर कंट्रोल झेडचा वापर आपण कशासाठी करतो? अंडू करण्यासाठी. अंडू म्हणजे काय? जी गोष्ट आधी जशी होती तशी करण्यासाठी. म्हणजे शेवटची कृती जी आपण केलेली आहे ती कृती पूर्ववत करण्यासाठी कंट्रोल झेडचा वापर केला जातो. ऑप्शन बी हा त्याचा करेक्ट पर्याय. जर चुकून एखादा मजकूर जर डिलीट वगैरे झाला किंवा आपण काहीतरी चुकून फॉर्मॅटिंग वगैरे करून टाकलं, तर जेव्हा आपण कंट्रोल झेड दाबतो तेव्हा काय होतं? ते पाहिल्यासारखं होऊन जातं. फाईल सेव्ह करण्यासाठी काय करतो आपण? कंट्रोल एस, CTRL एस. आणि कंट्रोल ए कशासाठी असतो रे मग? कंट्रोल ए कशासाठी असतो? सिलेक्ट ऑलसाठी असतो. कंट्रोल ए सिलेक्ट ऑल. कंट्रोल एस सेव्ह ॲज, सेव्ह. त्यानंतर संपूर्ण मजकूर ती संपूर्ण मजकूर निवडणे. कंट्रोल ए म्हणजे काय? संपूर्ण मजकूर निवडणे. सिलेक्ट ऑल म्हणजे कंट्रोल ए. आणि मजकूर पुन्हा लागू करण्यासाठी म्हणजे काय? रिडू. तर रिडू करण्यासाठी कंट्रोल वाय. अंडूसाठी झेड, रिडूसाठी वाय. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? आता इनपुट आउटपुट तुम्हाला माहीत पाहिजे. इनपुट आउटपुट काय पाहिजे? माहीतच पाहिजे. तर स्कॅनर, कीबोर्ड, प्लॉटर आणि MICR याच्यामध्ये जे प्लॉटर आहे मित्रांनो, हे काय? इनपुट डिव्हाइस नाही आहे, तर ते काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. तर स्कॅनर म्हणजे काय? स्कॅनर म्हणजे काय रे? एखादी काय स्कॅन करण्यासाठी जे वापरलं जातं, स्कॅन कीबोर्ड जो असतो आपला तो कीबोर्ड तो. आणि प्लॉटर हे काय? एक प्रकारचं काय? प्रिंटर. म्हणजे काय? एक मोठं प्रिंटर असतंय ज्याचा वापर कशासाठी? मोठे मोठे नकाशे ते इंजिनियर वगैरे वापरतात, ते ड्रॉइंग किंवा मोठे बॅनर प्रिंट करण्यासाठी याचा वापर होतो. आणि हे काय रे? आउटपुट डिव्हाइस आहे प्लॉटर. आता खूप लोकांना प्लॉटर म्हणजे काय हे माहीत नसेल, त्यामुळे हा प्रश्न आपण इथं घेतला होता. MICR काय असतं? MICR म्हणजे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर. म्हणजे काय? MICR हे बँकेचा जो चेक असतो, या बँकेच्या चेकवर विशिष्ट नंबर जे असतात छापलेले, ते तपासण्यासाठी किंवा ते ओळखण्यासाठी, वाचण्यासाठी काय असतं? MICR असतं. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? प्लॉटर. ईमेल जो असतो, ईमेल त्याच्यामध्ये इथं बघा असतं ते असं हे सेंड करण्याचं, हे अशा 2-3 चौकटी असतात. तर त्यामध्ये BBC काय होतं? BCC म्हणजे काय? ब्लाइंड कार्बन कॉपी. ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय? BCC. जेव्हा आपण अनेक लोकांना एकाच वेळी ईमेल पाठवतो तेव्हा हे ऑप्शन आपल्याला दिसतं. आता CC म्हणजे काय? CC म्हणजे काय? कार्बन कॉपी. CC म्हणजे काय असतं? कार्बन कॉपी. यात टाकलेली ईमेल ID इतर सर्व प्राप्तकर्त्यांना दिसतात. म्हणजे आपण जेव्हा खूप लोकांना ईमेल पाठवतो तेव्हा म्हणजे कोणाला पाठवले हे कुठं दिसतं? CC मध्ये. आपण एका ग्रुपमध्ये कोणी मेसेज पाहिला लगेच बघतो चेक करून, तर ते काय असतं? CC ईमेलच्या बाबतीत. जर अनेकांना एखाद्याने मेसेज पाठवला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला पाहत येतं की हा मेसेज यांनी कोणाला पाठवलेला आहे. तसं ब्लाइंड कार्बन कॉपीमध्ये जेव्हा आपण अनेक लोकांची ईमेल ID पाठवतो पण हा ईमेल आणखी कोणाला पाठवलं गेलं आहे हे दिसत नाही, त्याला काय म्हणतात? ब्लाइंड कार्बन कॉपी. आणि CC म्हणजे काय रे? कार्बन कॉपी. आता वेब ब्राउझरमध्ये सुरू असलेलं वेब पेज रिफ्रेश करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते? म्हणजे आपण कम्प्युटर रिफ्रेश किंवा लॅपटॉप रिफ्रेश करण्यासाठी काय वापरतो? तर B5. कोणतं मित्रांनो? B5 हे काय करतो आपण? दाबतो. आता F2 B5 नाही, ऑप्शन बी आहे F5. आता किती झाले मित्रांनो? 55 मिनिटं झाली तेव्हापासून मी सलग बोलतोय ना, त्याच्यामुळे असं होता. F5. F2 म्हणजे कशासाठी? जेव्हा एखाद्या फाईल किंवा फोल्डरचं नाव जेव्हा आपल्याला बदलायचं असतं, म्हणजे जेव्हा एखादं रिनेम करायचं असतं
तेव्हा काय वापरतो आपण F2. F2 रिनेम. F5 कशाला रिफ्रेश. म्हणजे क्रोम, मोझिला फायरफॅक्स, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज हे वेब ब्राउझर ह्या वेब ब्राउझरमध्ये लोड न झालेले जे वेब पेज असतात ते पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी आपण काय करतो F5. F7 कशासाठी रे? स्पेलिंग चेकिंगसाठी काय F7 स्पेलिंग चेक. आणि F11 कशासाठी? फुल स्क्रीन मोड. फुल स्क्रीन मोडसाठी काय F11. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, एका निब्बलमध्ये किती बिट्स असतात? एका निब्बलमध्ये किती बिट्स असतात? तर 2 बीट, 4 बीट, 8 बीट आणि 16 बीट. तर याचं उत्तर काय मित्रांनो? 4 बीट. एका निब्बलमध्ये किती असतात? 4 बीट असतात. बरोबर. आता निब्बल काय आहे आपण ते बघूया एकदा. संगणकातलं मेमरी मोजण्याचं जे साधन आहे, हे मेमरी मोजण्याचे साधन युनिट, संगणकातील सर्वात लहान युनिट किती आहे? बीट आहे. बरोबर. आणि 4 बीट जेव्हा एकत्र येतात, 4 बीट एकत्र तेव्हा त्याचा काय होतो? एक निब्बल होतो. 4 बीटचा एक निब्बल असे म्हणतात. बरोबर आहे. 8 बीट एकत्र आल्यावर, 8 बीट जेव्हा एकत्र तेव्हा काय होतो? एक बाईट तयार होतो. 8 बीट एकत्र आल्यावर काय होतो? एक बाईट तयार होतो. संगणक प्रणाली सुरक्षित करण्यासाठी आणि सुरक्षित संप्रेषणासाठी HTTPS मध्ये S या अक्षराचा अर्थ काय? हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. MPSC मध्ये खूप वेळा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर S म्हणजे स्टँडर्ड सॉफ्टवेअर सेक्युअर किंवा सिस्टम. तर Sचा अर्थ काय होतो? सेक्युअर. म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणतो आपण त्याला? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सेक्युअर असा आपण म्हणतो. त्याचा अर्थ काय? सेक्युअर. आता पुढचं बघा MS वर्डचा. MS वर्डमध्ये स्पेलिंग आणि व्याकरण तपासण्यासाठी आपण आत्ताच बघितलं स्पेलिंग चेकसाठी कोणती की आहे ते तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. स्पेलिंग चेकसाठी कोणती? F7. खालीलपैकी कोणता प्राथमिक प्रकारचा मालवेअर हा काय करतो? स्वतःच्या प्रती रेप्लिकेट किंवा स्वतःच्या प्रती तयार करून नेटवर्कद्वारे इतर संगणकामध्ये पसरतो. तर त्याला काय म्हणतात? वर्म असे म्हणतात. हे आपण कालही हा प्रश्न घेतला होता मित्रांनो. हा प्रश्न म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आपण काल घेतला होता. तर ते काय आहे? वर्म आहे. वर्म म्हणजे काय रे? हा एक खतरनाक व्हायरस आहे. हा काय करतो? कोणाच्याही मदतीशिवाय, म्हणजे काही याची याला कोणाचीही गरज नाही आहे, हजारो कॉपीज काय करतो तो तयार करतो आणि इंटरनेट किंवा नेटवर्कद्वारे एका संगणकातून दुसऱ्या संगणकामध्ये हा जबरदस्त प्रकारे पसरतो. आता ट्रोजन हॉर्स काय? हा काय करतो? याला सोंग घ्यायचं चांगलं जमतं. सोंग घेणे हा एक चांगले किंवा उपयुक्त सॉफ्टवेअरचा सोंग घेतो. म्हणजे हा मोफत अँटीव्हायरस असं तसं सोंग करून येतो आणि आपण जेव्हा इन्स्टॉल करतो तेव्हा तो काय करतो? बॅकडोअरला एंट्री देतो. म्हणजे बॅकडोअर जो हॅकर्स असतो मागे त्याला काय करतो? एंट्री देतो आणि स्वतःच्या हा कॉपी. पण हा काय करतो? हा पूर्ण संगणकाचा ताबा घेतो पण हा कॉपी बनवत नाही. कुकीज म्हणजे काय असतं? ॲक्सेप्ट कुकीज. तुम्हाला खूप वेळा प्रश्न ते आलेला असतात. ॲक्सेप्ट कुकीज हा या काय असतात? या छोट्या फाईल्स असतात. छोट्या फाईल असतात ज्या तुमच्या इंटरनेट ब्राउझिंगच्या सवयी सेव्ह करून ठेवतात. आणि स्पॅम म्हणजे काय रे? स्पॅम आपण स्पॅम मेल आला आहे ते तर नको असलेले किंवा जाहिरातीचे किंवा फसवणुकीचे ईमेल म्हणजे काय? स्पॅम. पुढचा प्रश्न बघा. संगणक सुरू झाल्यावर ऑपरेटिंग सिस्टीमला हार्ड डिस्कवरून मुख्य मेमरीमध्ये लोड करण्याची प्रक्रिया काय म्हणतात? ही एक टर्म आहे मित्रांनो. तर हिला काय म्हणतात? बूटिंग म्हणतात. काय म्हणतात? बूटिंग. आता फॉर्मॅटिंग म्हणजे काय रे? आपण एक काही लोड वगैरे आला असेल तर काय करतो? पूर्ण डिव्हाइस फॉर्मॅट करून टाकतो. तर फॉर्मॅटिंग म्हणजे काय? सगळं काय करणे? पेन ड्राईव्ह किंवा हार्ड डिस्कमध्ये सर्व डेटा डिलीट करणे म्हणजे काय म्हणतो? फॉर्मॅट होऊन जातं. डिलीट. बूटिंग म्हणजे काय? जेव्हा आपण संगणकाचं पॉवर बटन दाबतो किंवा आपण आपला फोन लॉक करतो, म्हणजे लॉक म्हणजे डायरेक्ट स्विच ऑफ, आणि त्याच्यानंतर स्विच ऑफचं बटन आपण जेव्हा खोलतो त्याच्यानंतर जो अर्धा ॲपल येतो दिसतं तेव्हा ते काय होतं? बूटिंग होतं दिसतं. जेव्हा आपण संगणकाचे पॉवर बटन दाबतो किंवा आपल्या मोबाईलचं तेव्हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधून काय होतं? हार्ड डिस्कमध्ये रॅमला काय होतं? लोड होण्यास काय होतं? सुरुवात होते. आणि जेव्हा संगणक वापरण्यास सुरुवात होतं तेव्हा त्या वापरण्याच्याच प्रक्रियेला काय म्हणतात? बूटिंग असे म्हणतात. किंवा आपला फोन जेव्हा आपण चालू करतो तेव्हा तो ॲपलचा लोगो वगैरे येतो तेव्हा काय होतं? ते बूटिंग होत असतं.
आता डिबगिंग म्हणजे काय? डिबगिंग म्हणजे काय रे? संगणकाचा प्रोग्राम जो असतो, प्रोग्राम किंवा कोडिंगमध्ये असलेल्या चुका शोधणं म्हणजे काय रे? डिबगिंग म्हणजे काय? बग शोधणं म्हणजे डिबग करणे. आणि कंपायलिंग म्हणजे काय रे? माणसाने लिहिल्या हाय लेवल प्रोग्रामिंग भाषा ज्या असतात, प्रोग्रामिंग भाषा कोणत्या आहे? C++, जावा या संगणकाला समजणाऱ्या भाषेत मशीन भाषेत जेव्हा रूपांतरित करतात तेव्हा त्याला काय म्हणतात? कंपायलिंग असं म्हणतात. म्हणजे आपली भाषा संगणकाच्या भाषेत रूपांतरित करणे म्हणजे काय? कंपायलिंग करणे. खालीलपैकी कोणता वेगवान आणि शक्तिशाली संगणकाचा प्रकार आहे? तर सुपर कम्प्युटर जे असतात ते काय असतात? एकदम जबरदस्त असतात. म्हणजे वेगवेग त्यांचा जबरदस्त असतो, त्याला शक्तिशाली म्हणतात. तर मेन फ्रेम कम्प्युटर म्हणजे काय? हे आकाराने मोठे असतात. हे पण आकाराने मोठे, हे मोठ्या कंपन्या, बँका किंवा रेल्वे सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये काय होतात? मेन फ्रेम कम्प्युटर वापरले जातात. मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे आपले टॅब असेल, मोबाईल फोन असेल, स्मार्टफोन, लॅपटॉप वगैरे ते म्हणजे काय? मायक्रो कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय? सुपर कॉम्प्युटर हा सर्वात जलद असतो, मोठा असतो आणि हा कसा असतो? महागडाही असतो. भारताचा परम हा काय रे? सुपर संगणक आहे. आणि वर्कस्टेशन म्हणजे काय? हा पण काय? हा मायक्रो कम्प्युटरचाच भाग आहे. याच्यामध्ये ग्राफिक डिझाईन वगैरे केलं जातं. पुढचा प्रश्न बघा, 53 नंबर. आता मित्रांनो बँकिंगचे प्रश्न चालू झाले. आपलं 1 तासापर्यंत लेक्चर झालेलं आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत लेक्चर कसं वाटलं ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे. आपले अशाच प्रकारचे लेक्चर 30 तारखेपर्यंत येत राहतील. म्हणजे त्याचा काय होईल? तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आता पुढचा प्रश्न बघा बेसलचा. बेसल 2 नुसार बँक व्यवसायाचा तिसरा आधारस्तंभ म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोण आहे बेसल 2 नुसार बँक व्यवसायाचा तिसरा आधारस्तंभ कोणता आहे? तर बाजारपेठीय शिस्त जी आहे मित्रांनो, म्हणजेच मार्केट डिसिप्लिन असं आपण ज्याला म्हणतो, ही बेसल 2 नुसार काय आहे? कितवा स्तंभ आहे? तिसरा स्तंभ आहे. बेसल 2 नुसार हा तिसरा स्तंभ आहे. यामध्ये बघा आता किमान भांडवल गरज हा पहिला आधारस्तंभ आहे. बेसल 2 किमान आधारस्तंभ, किमान भांडवल गरज. पर्यवेक्षकीय पुनरावलोकन प्रक्रिया हा काय? आणि बाजारपेठीय शिस्त लिहून घ्या रे डायरेक्ट. हे काय? हे 3 त्याचे निकष आहेत. तुम्हाला डायरेक्ट विचारले पहिला, दुसरा, तिसरा तर काय करायला पाहिजे? सांगता आलं पाहिजे. नरसिंह समितीची स्थापना कशासाठी करण्यात आली? इथं डॅश डॅश लिहा. नरसिंह समितीची स्थापना कशासाठी करण्यात आली होती? तर नरसिंह समितीची स्थापना ही बँकेमधील सुधारणा करण्यासाठी करण्यात आली होती. एम नरसिंह रिझर्व्ह बँकेचे 13वे गव्हर्नर आहे. यांच्या अध्यक्षतेखाली 1991 आणि 1997 या दोन्ही वर्षी काय केली होती? समिती स्थापन करण्यात आली होती. त्याच्यातली पहिली समिती ही आर्थिक बाबतीत होती, तर दुसरी समिती ही बँकिंग बाबतीत आपल्याला दिसते. त्यामुळं नरसिंह समितीची स्थापना बँक व्यवसायातील सुधारणा करण्यासाठी केलेली आपल्याला दिसते. तर कृषीसाठी जर बघितले आता आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर बघितलं. आता आपण बाकीचे पर्याय बघू. कृषीसाठी MS स्वामीनाथन होते. कोण होतं? MS स्वामीनाथन. त्यांना आताच आपला भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, मरणोत्तर ज्यांचं निधन झालेलं आहे. औद्योगिक सुधारणासाठी जर बघितलं आपण तर यामध्ये सुबिमल दत्त असेल, दत्त समिती, हजारी समिती, या कशासाठी होत्या? हजारी समिती या औद्योगिक सुधारणासाठी होत्या. विमासाठी जर आपण बघितलं तर मल्होत्रा समिती होती, मल्होत्रा समिती. आणि बँक व्यवसायातील सुधारणासाठी कोणती होती? एम नरसिंह समिती होती. पुढे बघा बँकांसाठी एक आदर्श पत ठेवी प्रमाण किती आहे? तर किती आहे रे बँकांसाठी आदर्श पत ठेवी प्रमाण? तर ते जर बघितलं आपण तर किती आहे? 0.6%. आता क्रेडिट डिपॉझिट किंवा CD रेशो म्हणजे पत ठेवी प्रमाण किंवा क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणजे बँकेने जी गोळा केलेली रक्कम आहे, एकूण रकमेपैकी 100 रुपये ठेवीपैकी किती रक्कम, म्हणजे 100 रुपयापैकी तुम्ही किती रक्कम कर्जाच्या स्वरूपात वाटलेली याचं गुणोत्तर ते असतं. तर 0.6 म्हणजे 60% हे बँकिंग क्षेत्रात एक आदर्श प्रमाण मानलं जातं. म्हणजे 100 रुपयाच्या कितीपैकी
100 रुपयेपैकी काय करायचे तुम्ही 60 रुपये कर्ज म्हणून द्यायचे आणि उरलेले 40 रुपये जे काय करायचे तरलता किंवा सुरक्षेसाठी तुम्हाला CRR आणि SLR मध्ये जपून ठेवायचे आहेत. काय करायचं तुम्ही एक आदर्श ठेव प्रमाण, आदर्श पत ठेव प्रमाण किती आहे 0.6%, म्हणजे 100 रुपयातले किती 60 रुपये तुम्ही कर्जाने द्या आणि 40 रुपये काय करा SLR किंवा CRRच्या रूपात ठेवा. एका व यवी बँके, आता तुम्ही म्हणलं एक मोठून ऑनलाईन शब्द हा, तर याला असंही म्हणले जातं. तर याला काय म्हटलं जातं, तर याला स्थानिक बँकिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं आता ब्रांच बँकिंग म्हणजे शाखा बँकिंग म्हणजे काय रे, यात काय असतं एक मुख्य बँकेच्या अनेक देशभर ज्या शाखा असतात त्याला काय म्हणतात शाखा बँकिंग. विशेषीकृत बँकिंग म्हणजे काय रे, फक्त त्याच्यामध्ये आपण पेमेंट बँक असेल, स्मॉल फायनान्स बँक, हे कशा आहे विशेषीकृत बँक आहे. समजा नाबार्ड असेल, नाबार्ड काय रे शेती आणि ग्रामीण विकास, म्हणजे एका विशिष्ट कार्यासाठी ज्या स्थापन केलेल्या असतात त्यांना विशेषीकृत बँकिंग म्हणतात. स्थानिक बँकेला जी लोकल बँक असते, एकावयवी म्हणजे काय रे युनिट बँकिंग. आता म्हणजे हा प्रश्न कुठून आणला रे तू, तरी आपण याच्यासाठी मी खूप मोठे सोर्स वापरले मित्रांनो. माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन काय इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे. स्थानिक बँकिंगला काय म्हणतात युनिट बँकिंग जे असते तिला काय म्हणतात एकावयवी बँकिंग. यामध्ये बँकेची एकच शाखा असते, त्याच्या काही शाखा नसतात, ती एकच बँक असते आणि ती एका विशिष्ट मर्यादित क्षेत्रापुरतीच मर्यादित असते. त्याला काय म्हणतात लोकल बँक किंवा स्थानिक बँक. सर्व भारतीय बँकांवर अग्रक्रम कर्ज क्षेत्र पुरवठ्याचं वार्षिक बंधन किती आहे. आता सध्या आपले बँकिंग सिरीज जे त्याचे 2 लेक्चर आपण मी टाकलेले यूट्यूबवर, ते तुम्हाला बघून घ्यायचे आणि त्याच्यावरतीच हे सगळे प्रश्न सुटतील. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती मित्रांनो 40%. सविस्तर स्पष्टीकरणासाठी तुम्हाला ते लेक्चर बघायचे, त्याच्यातून तुमचे 40 मार्क काय होणार आहे कव्हर होणार आहेत. फेमा कायदा केव्हा संमत करण्यात आला. 2 कायदे होते, एक होता फेरा आणि एक होता फेमा. फेमा कायदा हा कधी आला, फेरा कायद्यानंतर. जेव्हा फेरा कायदा आपण नष्ट करून टाकला तेव्हा कोणता आला, फेमा कायदा आलेला आपल्याला दिसतो. 1999 मध्ये फेमा आला आणि त्याच्या आधी होता फेरा कायदा. तर फेरा कायद्यातील त्रुटी कशा होत्या, फेरा कायद्यातील तरतुदी जर आपण बघितल्या तर त्या खूप कशा होत्या जाचक होत्या. त्यामुळे काय केलं रे आपण फेमा कायदा आणलेला आहे. तर 1999 ला काय झालं, फेमा म्हणजे काय, फेमा लिहून घ्या फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. म्हणजे कोणता ॲक्ट, फेमा ॲक्ट 1999, जो लागू झालेला आहे 2004 साली. म्हणजे कधी 1 जून 2000 ला कायदा लागू झाला. बरोबर. बँक आणि ग्राहक यांच्यातील नाते कसे आहे बँक आणि ग्राहक यांच्यातलं नातं धनको आणि ऋणको. आता ऋणको आणि ऋणको कसं असेल रे, धनको आणि ऋणको म्हणजेच मुख्यतः ऋणको आणि धनको, एक जण लोन घेतं एक जण लोन देतं, म्हणजे यामध्ये बँक आणि ग्राहक असं यांचं नातं आहे. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचं साधन नाही. कर आकारणी, सार्वजनिक कर्ज, OMO, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री आणि सार्वजनिक खर्च. तर यामध्ये वित्तीय धोरणाचं कोणतं साधन नाही आहे. याबद्दलही आपण मित्रांनो पूर्णपणे लेक्चर घेतलेलं आहे. तर या वित्तीय धोरण आणि राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरण असे 2 पर्याय असतात, म्हणजे असे 2 आहे. याच्यामध्ये राजकोषीय धोरण जे हे काय कोण मानतं, हे सरकार मानतं आणि त्यालाच वित्तीय धोरण असेही म्हणतात. तर मौद्रिक धोरण हे रिझर्व्ह बँक मानते, तिला काय म्हणतात मौद्रिक धोरण असे म्हणतात. तर कर आकारणी, सार्वजनिक कर्ज आणि सार्वजनिक खर्च हे वित्तीय धोरणाचे प्रकार आहे. तर खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री हे काय आहे RBIचं आहे, मौद्रिक धोरणाचा प्रकार आहे हा. अनादर केलेला चेक काढणाऱ्यावर फौजदारी खटला कोण दाखल करू शकतो. आता जो चेक अनादर केला जातो म्हणजे डिसऑनर म्हणजे काय रे, जेव्हा चेक बाउन्स होतो आणि मग याच्यावरती फौजदारी खटला कोण दाखल करू शकतो. तर याच्यामधले जर प्रश्न बघितले आपण तर आदाता आणि योग्य धारक कोण जर पेरीने आदाता आणि योग्य धारक काय करतात फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात. तर आदाता म्हणजे काय, आदाता म्हणजे ज्याच्या नावावर चेक दिलेला आहे ती व्यक्ती.
आदाता म्हणजे काय, आधी चल इंग्लिशमध्ये लिहून घ्या. पेई, ज्याच्या नावावर चेक दिलेला आहे तो व्यक्ती थेट न्यायालयात खटला दाखल करू शकते. आणि जर पेईने तो चेक, आता हे बघा, ही बँक आहे, इथं एक व्यक्ती आणि इथं एक व्यक्ती, हा आपला एक स्टुडंट आहे असं आपण समजू. हा काय आपला स्टुडंट आहे. त्याने काय केलं, आपल्या मयूरपंख अकॅडमीच्या टेस्ट सिरीज विकत घेतल्या 150 रुपयाचा कॉम्बो. बरं, मग त्याने मी त्याला टेस्ट सिरीज, हा मी हा आहे, आणि हा एक दुसरा व्यक्ती आपला, दुसरा स्टुडंट आहे आपला. याने काय केलं, आपली मयूरपंख अकॅडमीची टेस्ट सिरीज विकत घेतली आणि याने मला 150 रुपयाचा चेक दिला. आता हा चेक मी माझ्याकडे ठेवला. माझ्याकडे दोन ऑप्शन, माझ्याकडे ठेवायचे किंवा मला जर ह्या व्यक्तीचे पैसे मला द्यायचे, याच्याकडून काय झालं 300 रुपये चुकून मला पेमेंट झालं, तर याचे 150 रुपये मला रिटर्न द्यायचे. आता तर मी काय केलं, हाच चेक याला दिला. आता यांनी काय केलं, या भाऊनी हा चेकमध्ये, यांनी मला चेक दिला पण याच्या बँकमध्ये काय पैसे नव्हते. मग चेक बाउन्स झाला. मग मी त्याला फोन केला, ए पैसे दे रे बाई. तो म्हणला चल रे चाल, काय करतो कर. मग मी काय केलं, बँक याच्यात गेलो न्यायालयात. तर इथं मी ही न्यायालयात जाऊ शकतो, म्हणजे आदाता मी ही न्यायालयात जाऊ शकतो, आणि मी ज्या या डॉनला चेक दिला इकडचा, तोही जाऊ शकतो. म्हणजे पेई आणि कोण आपला होल्डर इन ड्यू कोर्स, म्हणजे कोणता योग्य धारक, तोही याच्यात फौजदारी खटला दाखल करू शकतो. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही भारतातील पहिली पत रेटिंग एजन्सी आहे. बस इथंच तुमचा एक MCQ क्लिअर झाला मित्रांनो. जी कोणत्या वर्षामध्ये निर्माण झालेली आहे असा आपल्याला इथं प्रश्न विचारला आहे. तर ही कधी झाली आहे, 2000 साली निर्माण झालेली आहे. भारताची पहिली पत रेटिंग एजन्सी कोणती, सिबिल, ज्याला आपण म्हणतो क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजेच सिबिल. 1988ला सेबीची स्थापना झालेली आहे. बरोबर. रिझर्व्ह बँकेच्या संख्यात्मक पद्धतीचा समावेश होतो. संख्यात्मक पद्धत याच्यामध्ये OMO म्हणजे ओपन मार्केटिंग ऑपरेशन्स, बँक रेट, राखीव निधीचे बदलते प्रमाण आणि वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर काय मित्रांनो, वरीलपैकी सर्व. जर तुम्हाला बँकिंगबद्दल जर काही अडचण असेल, बँकिंग घटक समजत नसेल, तर आपण काय घेतलेलं आहे, मॅरेथॉन घेतलेलं आहे. खालीलपैकी कोणता बाजार राष्ट्रीय स्वरूपाचा नाही, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, OTCI, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दिल्ली स्टॉक एक्सचेंज. आता हे तुम्हाला शेअर मार्केट वगैरे जर माहीत असेल तर हे काय, याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर दिल्ली स्टॉक एक्सचेंज असं काही नाही आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा सर्वात जुना आहे, म्हणजे हा 1875 मध्ये स्थापन झाला होता, आणि हा आशियातला आणि भारतातला सर्वात जुना आहे. आशियातील आणि भारतातील हा काय सर्वात जुना आहे. BSE असं ज्याला म्हणतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हा याची स्थापना कधी झाली आहे, 1875. आता ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया, याचं जर तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला, ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया असं याला म्हटलं जातं. हा कशासाठी, लहान आणि मध्यम कंपन्यांसाठी हा सुरू केलेला बाजार आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा भारतातील सर्वात मोठा आणि प्रगत बाजार आहे. बरोबर. तर दिल्ली स्टॉक एक्सचेंज असं काही नाही आहे. हे 3 बाजार तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे बघा, कोणत्या बँकेने प्रथम ATM सुरू केलं. ATMचा वापर किती आता आपल्याला माहिती, तर HSBC ही जी बँक आहे, या बँकेने प्रथम ATM सुरू केलेलं आपल्याला दिसतं. HSBC बँक म्हणजे हाँगकाँग, हाँगकाँग अँड शांघाय, ही चीनची रे मित्रांनो, हाँगकाँग अँड शांघाय कोऑपरेशन बँक ही जी बँक आहे, याने भारतामध्ये पहिल्यांदा ATM सुरू केलेलं आपल्याला दिसतं. आणि हे ATM त्यांनी 1987 मुंबईमध्ये जे अंधेरी आहे, येथे पहिल्यांदा ATM सुरू केलेलं आहे. मुंबईतील अंधेरी येथे पहिल्यांदा ATM सुरू केलं. आता याच्यामध्ये PNB जरा बघितलं आपण, तर पंजाब नॅशनल बँकेबद्दल बघितलं, ही भारतातील सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे, पण त्यांनी पहिल्यांदा ATM सुरू केलेलं
नाही आहे. ICICI बँक हिने नंतर ATMचं मोठं जाळं निर्माण केलं, पण पहिलं ATM जेव्हा बघतो आपण तर ती कोणती आहे? हाँगकाँग बँक, हाँगकाँग अँड शांघाय बँक जी आहे ती. भारतात सूचक नियोजन आयोगावरती हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे हा प्रश्न कशावर जातो? पंचवार्षिक योजनांवर जातो. तर भारतामध्ये सूचक नियोजन पहिल्यांदा कधी प्रारंभ झाले असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो, आठवी जी योजना आहे, आठवी योजना इथून आपल्याला पूर्ण प्रारंभ दिसतो. तर 7व्या योजनेमध्ये आपण अंशकालीन प्रारंभ आपण केला दिसतो, म्हणजे थोड्या मोठ्या प्रमाणात आपण 7व्या योजनेत याचा वापर केलेला होता, पण 8व्या योजनेपासून आपण याचा वापर भारतामध्ये पूर्णपणे केलेला दिसतो. तर नियोजनाचे प्रामुख्याने कोणते कोणते प्रकार असतात? आदेशात्मक नियोजन, म्हणजे जसं सांगेल आपण तसं करणे. आदेशात्मक आणि सूचक. आदेशात्मक म्हणजे कसं असतं की तुम्हाला हा आदेश दिला तो पाळायचा. सूचक म्हणजे काय? अशी सूचना दिली असते किंवा सुचवलेलं असतं की असं करा. हे दोन प्रकार असतात. सूचक नियोजनामध्ये सरकार काय करतं? फक्त दिशा दर्शवतं, आणि खाजगी क्षेत्राला यामध्ये काय असतो? मोठा वाव असतो. बरोबर. तर 5वी, 6वी, 7वी या ज्या पंचवार्षिक योजना होत्या यामध्ये आदेशात्मक किंवा मिश्र स्वरूपाचं नियोजन होतं, जिथं काय होतं? पब्लिक सेक्टरचा जास्त भर आपल्याला दिसतो, पब्लिक सेक्टर. पण 8वी योजना जी 1991, आपण काय केलं इथं? आर्थिक धोरणही स्वीकारलेली होती 1991ला. यामध्ये आपण LPGचं हे आर्थिक धोरण स्वीकारलं. LPG म्हणजे काय रे? LPG म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. तेव्हापासून काय झालं? सूचक नियोजनाचा प्रारंभ आपल्याला झालेला दिसतो. धनादेशाची रक्कम देय असलेल्या व्यक्तीचं नाव सांगा. काय म्हणतात त्याला? धनादेशाची रक्कम देय असलेल्या व्यक्तीचं नाव काय? तर त्याला काय म्हणतात? त्याला आदाता असे म्हणतात. काय म्हणतात? आदाता. आदेशक म्हणजे काय? चेक आपण इथं पूर्ण करून टाकू. आदेशक म्हणजे काय रे? म्हणजे ड्रॉवर. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ड्रॉवर. DRAWER. म्हणजे जो व्यक्ती स्वतःच्या बँक खात्यातून पैसे देण्यासाठी धनादेशावर सही करतो तो काय असतो? आदेशक असतो. समजा मी जर तुम्हाला पैसे दिले आणि त्यासाठी मी जर तुम्हाला चेक दिला तर मी काय झालो? आदेशक झालो. तुम्ही चेक लिहित असाल तर तुम्ही काय होतात? आदेशक होतात. आदाता म्हणजे काय? ज्या व्यक्तीच्या नावे आपण चेक काढला जातो, म्हणजे ज्या व्यक्तीचं आपण चेकवर नाव लिहितो त्याला काय म्हणतात? आदेशक. बरोबर. म्हणजे त्याला रक्कम मिळणार असते ना. आता ड्रॉई म्हणजे काय? ज्या बँकेवर धनादेश काढला जातो ती बँक. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामधून जर त्याला पैसे द्यायचे असेल तर त्याला काय म्हणतात? आदेशिती. आणि ॲक्सेप्टर म्हणजे स्वीकृत करता, याला काय म्हणतात? हा शब्द प्रामुख्याने बिल ऑफ एक्सचेंजच्या स्वरूपात वापरला जातो. हा चेकच्या स्वरूपामध्ये वापरला जात नाही. तर त्याच्यामध्ये फक्त आदेशक, आदाता आणि आदेशिती हे तीन शब्द. इंग्लिशमध्ये जर बघायचे असेल तर आदेशकला काय म्हणतात? ड्रॉवर, पेई आणि ड्रॉई. म्हणजे काय? जो व्यक्ती पैसे देतो तो आदेशक, ज्याला देतो आदाता, आणि ज्या बँकेच्या माध्यमातून देतो ते काय असते? आदेशिती. बँकांना त्यांच्या एकूण ठेवीच्या NDTLचे ठराविक रक्कम स्वतःकडे जर म्हणलं तर तुम्हाला आपले जर लेक्चर केलेले असतील तुम्ही तर पटापट तुम्ही काय करणार आहे? हे ऑप्शन एलिमिनेट करून CLR SLR इथं लावणार आहे. SLR मध्ये स्वतःकडे रोख, सोने किंवा मान्यताप्राप्त सरकारी रोख यांच्या स्वरूपात ठेवणे बंधनकारक असते. त्याला काय म्हणतात? SLR म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असे म्हणतात. CRR हा रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेला असतो. बेस रेट म्हणजे काय? MSF म्हणजे काय? हे सगळं आपण सांगितलेलं आहे आधी. जर एखाद्या ग्राहकाच्या बँक बचत खात्यामध्ये सलग किती वर्ष कोणताही व्यवहार झाला नाही तर ते खाते इनऑपरेटिव्ह किंवा डॉर्मॅन्ट म्हणून मानलं जातं. तर किती वेळ आहे त्याच्यासाठी? तुम्ही याचा जर भरपूर अभ्यास केलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे? मला याचं सांगायचं आहे की किती वर्ष असे की ज्याच्यामध्ये सलग किती वर्ष कोणताही व्यवहार जर नाही झाला तर ते इनऑपरेटिव्ह मानलं जातं. तर त्याचं उत्तर किती मित्रांनो? 2 वर्ष. जर ग्राहकाने बचत किंवा चालू खात्यामध्ये सलग एक वर्ष जर तुम्ही काही केलं नाही तर त्याला काय म्हणलं जातं? इनॅक्टिव्हसाठी किती? 1 वर्ष इनॅक्टिव्ह. आणि जर सलग 2 वर्ष म्हणजे 24 महिने खात्यात ग्राहकाकडून कोणताही चेक आला नाही, ATM, नेट बँकिंग काही झालं नाही तर फसवणूक टाळण्यासाठी बँक काय करतं? सुरक्षेच्या कारणास्तव ते काय करतं? इनऑपरेटिव्ह किंवा
डॉरमॅट म्हणून घोषित करतं. बरोबर. मग काय करायचं असं तुम्हाला परत KYC करायची आणि KYC करून काय करायचं परत खातं आपल्याला चालू करावं लागतं. 1 वर्ष इनॅक्टिव्ह, 2 वर्ष डॉरमॅट. बँकांमध्ये लॉकर भाड्याने घेतल्यानंतर बँक आणि ग्राहक यांच्यातील कायदेशीर नातेसंबंध कोणत्या प्रकारचे असतात? आता आपण आधी बघितलं बँकाचा आणि कसंच असतं, बँकाचा त्यांचा कसा संबंध असतो. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की बँकेमध्ये जेव्हा आपण लॉकर भाड्याने घेतो, त्याच्या लॉकर भाड्याने घेतल्यानंतर बँक आणि ग्राहक यांच्यातील कायदेशीर नातेसंबंध कोणत्या प्रकारचा असतो? तर हा पट्टादाता म्हणजे लेसर अँड लेसी किंवा लायसन्सर किंवा लायसन्सी असा याचा समावेश असतो. म्हणजे पट्टादाता किंवा पट्टाधारक असं ज्याला आपण म्हणतो. अर्थशास्त्रातले प्रश्न थोडे अवघड असतात मित्रांनो, हे म्हणजे समजायला थोडे अवघड असतात. ते काय करायचे असतात, व्यवस्थित लक्षात ठेवायचे असतात. आता सावकार आणि कर्जदार जर बघितला आपण तर हे आपल्या गावाकडे असतं. हे नाते कोण हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता या लॉकर बाबतीत हे बघितलं आपण, विश्वस्त आणि लाभार्थी हे कसे असतं, एखादे बँक हे ट्रस्टच्या संबंध असतं. सेफ कस्टडी, सुरक्षित ठेव जेव्हा आपण ठेवतो तेव्हा त्याच्या संबंधित हे असतं. आता सरपेसी ॲक्टचा पुढचा प्रश्न बघा. सरपेसी ॲक्ट 2002 हा कायदा हा बँकांना प्रामुख्याने कोणत्या अधिकारासाठी सक्षम करतो? तर सरपेसी ॲक्टबद्दल इथं प्रश्न विचारला आहे. तर सरपेसी ॲक्ट 2002, तर याचे जेव्हा आपण पर्याय बघतो तर परकीय चलनाचा व्यापार करण्यासाठी, न्यायालयीन हस्तक्षेपाशिवाय थकीत कर्जासाठी तारण असलेली जी मालमत्ता आहे जप्त किंवा लिलाव करण्यासाठी हा आपण ॲक्ट केला होता 2002ला आणि हेच त्याचं उत्तर आहे. बरोबर. परकीय चलनाचा व्यापार करण्यासाठी आपण फेमा कायदा आणलेला आहे. फेमा कायदा 1999. सरपेसीचा लॉंग फॉर्म जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगायचं आहे सेक्युरिटी सेशन. मी तुम्हाला स्पेलिंग लिहून देतो. सेक्युरिटी SATION अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट. हे मी जे बोललेलो आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, कारण तो सरपेसी ॲक्टचा काय लॉंग फॉर्म आहे. हा कायदा अतिशय कडक आहे मित्रांनो. हा कायदा अतिशय कडक आहे. जर ग्राहकाने घेतलेलं कर्ज बुडीत निघालं तर हा कायदा बँकांना काय सांगतो की तुम्ही त्याने जे मॉर्गेज केलंय, तुम्ही खटला बिटला चालू नका, तर तारण ठेवलेली जी मालमत्ता आहे ती काय करा, जप्त करून टाका. हा काय कशामध्ये येतं, सरपेसी ॲक्टमध्ये येतं. बँकिंग मालमत्ता आणि दायित्वांची म्हणजे ॲसेट अँड लेबिलिटीज योग्य व्यवस्थापन करून तरलता किंवा व्याजाचा धोका नियंत्रित करण्यासाठी बँकेत कोणती अंतर्गत समिती कार्य करते? कोणती समिती रे बँकांमध्ये? तर ALCO ज्याला आपण ॲसेट लायबिलिटी कमिटी म्हणतो, ती याच्या बाबतीत कार्य करत असते. ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कमिटी म्हणजे काय असतं, बँकांकडे ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवी म्हणजे काय असतं, बँकांचं काय असतं, दायित्व असतं. बरोबर. आणि बँकेने वाटलेलं जे कर्ज असतं ते त्यांचं काय असतं, मालमत्ता असते, कारण ते काय आपण रिटर्न देणार आहे, ते त्यांची मालमत्ता असते, ज्यातून बँकेला काय मिळतं, व्याज मिळतं. या दोघांचे संतुलन राखणे, बँकेकडे रोख रक्कम पुरेशी राहू देणे आणि व्याजाच्या दरातील बदलामुळे बँकेला तोटा होणार नाही याची काळजी ही समिती घेत असते. बरोबर. ALCO म्हणजे ॲसेट लायबिलिटी कमिटी म्हणजे बँकेला काही तोटा होऊ नये आणि ग्राहकांचे नुकसान होऊ नये यासाठी ही असते. पुढचे प्रश्न बघा. सहकार्याचे चालू झाले. आता आपले शेवटचे 20 प्रश्न राहिले. हे लेक्चर मित्रांनो सर्वात मोठं झालं होतं, कारण याच्या आधीचे जर भाग बघितले आपण तर ते 1.5 तासापर्यंत आहेत. हे लेक्चर 2 तासापर्यंत जाईल. का बरं, कारण याच्यामध्ये खूप डिटेल एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे. ही टेस्ट मित्रांना खूप अवघड गेली होती, म्हणजे याच्यानंतर मला खूप फोन आले होते की सर टेस्ट अवघड काढली तुम्ही, पण मित्रांनो सगळे सोपे प्रश्न येत नसतात. आधुनिक सहकार्याचे जनक कोण आहे? तर फादर ऑफ मॉडर्न कोऑपरेशन हे जेव्हा आपण बघितलं, रॉबर्ट ओवन असेल, फ्रेडरिक निकोल्सन, रायफेजन आणि धनंजय गाडगीळ. तर यामध्ये रॉबर्ट ओवन जे 1844ला ज्यांनी 28 विणकर कामगारांसोबत घेऊन काय केलं तर रॉसडेल पायोनियर्स ही संस्था त्यांनी काढलेली होती आणि काय होती, पहिली संस्था होती मित्रांनो. फ्रेडरिक निकोल्सन हा जो आहे आणि फ्रेडरिक रायफेजन, धनंजयराव गाडगीळ यांचं काही नाव सहकाराच्या क्षेत्रात हे खूप मोठे नावं आहेत.
आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी म्हणजे ICA ची स्थापना कधी झाली? 1895. 1895ला कुठं ब्रुसेल्स येथे याची स्थापना झाली आहे. ब्रुसेल्स येथे याचं काय मुख्यालय? 1844ला रॉसडेल पायोनियर्स आपण आत्ता बघितलं कोणाची? रॉबर्ट ओवन यांची. 1904ला पतसंस्थांसाठी हा पहिला कायदा आणि त्याचा विस्तार करून 1912ला आपण कायदा केलेला होता. भारतात सहकाराची पायाभरणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1892मध्ये युरोपमधील सहकार पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कोणाला पाठवलं होतं? तर सर फ्रेडरिक निकोल्सन यांना पाठवलेलं होतं. आता एडवर्ड लॉ याला आपण 1901 साली पाठवलं होतं. फ्रेडरिक निकोल्सनला मद्रास प्रांताने पाठवलेलं होतं आणि हा 1892मध्ये गेला होता. लॉर्ड कर्झन हा जेव्हा 1904चा कायदा झाला तेव्हा हा कोण होता? व्हॉइसरॉय होता. आणि एडवर्ड मॅक्लेनेगन याच्या अध्यक्षतेखाली आपण 1914ला समिती स्थापन केली होती आणि यानुसार त्रिस्तरीय रचना जी आहे ही लॉर्ड मॅक्लेनेगनच्या समितीनुसार आलेली होती. भारतीय संविधानात 97वी घटनादुरुस्ती 2011 अन्वये सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार कोणत्या कलमात आहे? तर हा कलम 19(1)(c) मध्ये जे 6 हक्क आहे त्याच्यामध्ये 19(1)(c) मध्ये हा येतो. केंद्र सरकारने स्वतंत्र केंद्रीय सहकार मंत्रालय कधी स्थापन केलं? हे 6 जुलै 2021 रोजी हे मंत्रालय स्थापन झालेलं आपल्याला दिसतं. आणि याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. याचं जर उद्दिष्ट बघितलं आपण तर उद्दिष्ट काय आहे? सहकार से समृद्धी हे याचं काय उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने काय केलं? कृषी मंत्रालयातून हे काय केलंय? वेगळं केलेलं आहे. आधी हे कृषी मंत्रालयामध्ये होतं. कृषी मंत्रालयातून वेगळं करून आपण काय केलंय? सहकार मंत्रालय स्थापन केलेलं आहे. आणि अमित शहा जे आहेत हे त्याचे काय पहिले केंद्रीय सहकार मंत्री आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सहकार क्षेत्रातील सर्वोच्च वैधानिक शिखर प्रशिक्षण संस्था वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था म्हणजे वॅमनिकॉम कुठे तरी पुण्यामध्ये आहे. वॅमनिकॉम कुठे आहे रे? पुण्यामध्ये. आणि ही खूप मोठी संस्था आहे. ही वैकुंठबाई मेहता या सहकार क्षेत्रात जे महान व्यक्तिमत्व आहे त्यांचं याला नाव दिलेलं आहे. महाराष्ट्रात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये लोणी प्रवरा येथे कोणी स्थापन केला? तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी हा स्थापन केलेला दिसतो आपल्याला. तर वसंतदादा पाटील यांनी काय केलं? हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. वसंतदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यात सांगली शेतकरी सहकारी साखर कारखाना कोणी रे? वसंतदादा पाटील यांनी. आणि विठ्ठलराव विखे पाटील यांनी काय केलं? 1950 मध्ये यशवंतराव चव्हाण जर बघितलं तरी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि तात्यासाहेब कोरे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो वारणा सहकारी साखर कारखाना आहे ना मित्रांनो, वारणा सहकारी साखर कारखाना याच्याशी संबंधित आपल्याला ते दिसतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960चा या 1960चा जो कायदा आहे त्या कोणत्या कलमानुसार संस्थेची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन केलं जातं असं जेव्हा आपलं विचारलं जातं तेव्हा त्याचं कलम किती आहे? कलम 9. हे कशासाठी? रजिस्ट्रेशनसाठी. तर कलम 4 मध्ये या कलमामध्ये कोणत्या प्रकारच्या संस्था नोंदणीकृत केल्या जाऊ शकतात याचं काय सांगितलेलं आहे? याची माहिती दिली आहे. कलम 9 मध्ये ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. तर कलम 20 हे वोटिंग राईटसाठी आहे. वोटिंग राईट. तर कलम 73 हे काय? व्यवस्थापन समितीच्या कर्तव्यासंबंधी आहे. व्यवस्थापन समितीचे कर्तव्य यामध्ये सांगितलेले आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण म्हणजे स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटी SCEA याचं मुख्यालय कुठे? तर याचं मुख्यालय जेव्हा आपण बघतो तर हे कुठे रे? मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक. तर याचं मुख्यालय कुठे? पुणे येथे आहे. हे कधी झालंय? 97वी जी घटनादुरुस्ती आहे या 97वी घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळेवर घ्या, पारदर्शक आणि स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण याची स्थापना करण्यात आली. याचं मुख्यालय पुणे येथे आहे.
दुग्ध सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक आनंद पॅटर्न याची सुरुवात कुठे झाली? तर आनंद म्हणजे काय? अमूल मिल्क जे आहे अमूल, तर याची कुठे झाली हे आपल्याला विचारलं. याची स्थापना तर ही कुठे झालेली आहे रे? गुजरातमध्ये झालेली आहे आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये कोणते आहे मग? महाराष्ट्रामध्ये गोकुळ आहे, वारणा आहे, महानंद आहे, बरोबर. आणि आनंद कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने त्रिभुवनदास पटेल आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांना काय म्हटलं जातं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यांना व्हाईट रिव्होल्यूशन जे आहे, श्वेत क्रांतीचे काय म्हणतात? जनक असे म्हणतात. ते यांच्या मार्गदर्शनाखाली कैरव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना झाली, ज्याला आपण काय म्हणतो? अमूल असं म्हणतो. आणि अमूल म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजे काय रे? अमूल. आणि याच्याच माध्यमातून काय झाली? धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती झालेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रवणारे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोण आहे? तर आपण आधीच याचं बघितलं मित्रांनो. तर कोण आहे? वसंतदादा पाटील. या आपण आधीच्या प्रश्नामध्येही बघितलं होतं. वसंतदादा पाटील याचं उत्तर आहे. तर वसंतदादा पाटील, पद्मभूषण वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. आणि सांगली जिल्ह्यात शेतकरी साखर कारखाना, सूतगिरणी, डेअरी, अनेक शैक्षणिक व सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी उभे केले, म्हणून त्यांना सांगलीच्या सहकार चळवळीचे प्रणेते असं मानलं जातं. आता पतंगराव कदम हे देखील सांगली जिल्ह्यातील कडेगाव मधले मोठे नेते होते. त्यांनी भारतीय विद्यापीठ आणि सोनहिरा साखर कारखाना उभारलेला आपल्याला दिसतो. तर राजाराम बापू पाटील यांनी वाळवा तालुक्यात सहकाराचा जाळा विणलेला आहे, वाळवा. आणि गुलाबराव पाटील हे काय रे? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार महर्षी होते. त्यांनी सांगली जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेत मोठं योगदान दिलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील सहकाराचा पाया मानली जाणारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना कधी झाली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याची स्थापना, आता आपण सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासाचा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्हाला काय करायचा आहे? पाहून घ्यायचा आहे. तर 1927ला पूर्वीच्या काळात अनेक स्थानिक बँका आणि पतसंस्था स्थापन झाल्या होत्या, पण त्या जिल्हा स्तरावर काय होत्या? एकत्रित नव्हत्या. यांनी सांगली बँकेची सुरुवात 1927 पासूनच झालेली मित्रांनो. पण जेव्हा 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तेव्हाचं जे दक्षिण साऊथ सातारा आपण ज्याला म्हणतो, म्हणजे दक्षिण सातारा, या सातारा जिल्ह्याचं नामकरण सांगली जिल्हा असं झालं. आणि त्याच काळात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय झाली? स्थापना झालेली आहे, बरोबर. सांगली येथे स्थापन झालेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हणजे तत्कालीन सहकारी साखर कारखाना हा कोणत्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे? हा महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना आहे का? अजिबातही नाही. हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना नाही आहे. पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये कुठे? प्रवरानगर येथे स्थापन करण्यात आलेला आहे. आणि एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून याची काय होती रे? ओळख होती, बरोबर आहे. वसंतदादा पाटील यांनी सांगलीमध्ये स्थापन केलेला शेतकरी सहकारी साखर कारखाना हा त्यांच्या प्रचंड ऊस गाळत क्षमता त्यामुळे काय होता? हा सर्वात मोठा होता. आणि सीडी हे काय? नॉनसेन्स ऑप्शन आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा म्हणजे इस्लामपूर परिसरात हुतात्मा दूध व साखर संकुल आणि विविध सहकारी संस्थांचे जाळे कोणी उभे केले? आता याच्याशी संबंधित व्यक्ती कोण आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. तर राजाराम बापू पाटील जे आहेत मित्रांनो, हे त्याच्याशी संबंधित आहे. तर राजाराम बापू पाटील हुतात्मा हे नाव मुख्यतः जर आपण बघितलं तर क्रांतिकार नागनाथ अण्णा नाईकवाडी यांच्याशी जोडले असले तरी वाळवा इस्लामपूर परिसरात दिलेला हा पर्याय पाहता सहकाराचे सर्वात मोठे जाळे कोणी केलेले आहे? राजाराम बापू यांनीच उभे केलेले आहे. तर किसनवीर कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेशी संबंधित आहे आणि या बाकीची व्यक्ती इतिहासाशी संबंधित आहे. किसनवीर हे साताऱ्यामध्ये यांनी महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसतं. 87 हळद, बेदाणा आणि हे शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे, कोणती?
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही कोणत्या प्रकारच्या सहकारी व्यवस्थापनात येते? तर कोणत्या प्रकारची ही सहकारी विपणन बाजार समिती आहे? सांगली जिल्ह्यातील कडेगाव सोनहिरा परिसरात भारतीय विद्यापीठ आणि सोनहिरा साखर कारखाना कोणी उभारलेला आहे? तर याचं उत्तर आपण आज बघितलं, डॉक्टर पतंगराव कदम यांनी हा साखर कारखाना उभारलेला आहे. मदन पाटील हे काय वसंतदादा पाटील यांचे नातू आणि सांगलीचे माजी महापौर होते मदन पाटील. शिवाजीराव देशमुख जेव्हा आपण बघतो तर हे शिराळा परिसरातील मोठे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे काय माजी सभापती आहेत. आणि जयंत पाटील हे राजाराम बापू पाटील यांचे कोणी सुपुत्र आहे. सहकारी तत्वावर शेतीमालावर प्रक्रिया करणारी संस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर प्रक्रिया करणारी संस्था ही प्रक्रिया सहकारी संस्थेमध्येच मोडली जाते. बरोबर. जागतिक सहकार चळवळीत कृषी सहकाराचा पिता जागतिक मध्ये विचारलेले आपल्याला, जागतिक मध्ये कृषी सहकारी चळवळीचा पिता कोणाला म्हटलं जातं? तर फ्रेडरिक विल्यम रायफेझेन, फ्रान्सिस निकोलसन, अलेक्झांडर आणि चार्ल्स फुरिये. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तर काय याचं उत्तर विल्यम रायफेझेन जो आहे. याच्यामध्ये 3 ज्या समित्या होत्या मित्रांनो, आधी रॉसडेल होती, मग रायफेझेन आणि शुल्डेलीज. तर इथं कोणता पर्याय आपल्याला? रायफेझेन. रायफेझेन हा काय होता रे? हा जर्मनीचा आहे. आणि हा जर्मनीचा कोण होता? नगराध्यक्ष होता. त्यांनी जर्मनीतील गरीब शेतकऱ्यांच्या सावकारांच्या पाशातून मुक्त करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये काय केलं? चळवळ सुरू केली. आता फ्रेडरिक निकोलसन हा याने भारताचा संबंधित आहे, बरोबर. आणि बाकी ऑप्शन काही कामाचे नाही. संयुक्त राष्ट्राने कोणत्या वर्षाला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तर 2000 कोणत्या आंतरराष्ट्रीय वर्षाला सहकार वर्ष म्हणून घोषित केलेला आहे? तर 2012 हे काय आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आणि नंतर कधी रे? 2025 हे पहिलं, म्हणजे आधीचं विचारलं आपण. आताचं सगळ्यांना माहिती आहे, पण जर आधीचं विचारलं तर 2012 हे काय होतं? संयुक्त आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा केलेला आपल्याला दिसतं. आणि सांगली जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, सांगली जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा लोकप्रिय ब्रँड कोणत्या नावाने ओळखला जातो? तर हा लोकप्रिय ब्रँड आपण जर बघितलं मित्रांनो तर हा कृष्णा. सांगली दूध म्हणजे चितळे व्यतिरिक्त सहकारी क्षेत्रात हा आहे, तर कोणता आहे रे? कृष्णा. बरोबर. तर कृष्णाबद्दल जर आपल्याला बघायचं ठरलं तर सांगली जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात कृष्णा, येरळा किंवा स्थानिक पातळीवर सांगली दूध या नावाने काय हा फेमस आहे. सांगलीमध्ये चितळे डेअरी सर्वात मोठी आहे, पण ती खाजगी किंवा भागीदारी तत्वावर चालते, ती सहकारी तत्वावर चालत नाही. मित्रांनो, ही टेस्ट मी घेतली होती, गुगल फॉर्मच्या स्वरूपात होती. याला विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काय दिला होता? प्रतिसाद दिलेला आपल्याला दिसतो. तर इथं आपले 90 प्रश्नामधले 80 प्रश्न आपण इथं क्लिअर केले. आणि तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंटद्वारे सांगायचं आहे. यामधल्या नोट्स तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं, याचा तुम्हाला परीक्षेला खूप फायदा होईल. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.